जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीरावन चारे। यमुना तीर वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवर धारी। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यशोदानंदन ब्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी। यमुना तीर वनचारी। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। म्हणा सर्वजण जोरात। हरे राम
जय राधा गोविंद राधा गोविंद राधे जय गौरनिताय 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 जय गौरनिताय प्रभुपाद 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 जय जय निताय गौर हरि बोल निताय गौर हरि बोल। श्री हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा गोविंद देव की जय। श्री श्री निताय गौर सुंदर की जय। श्रील प्रभुपाद की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमम् देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयाम्बुधिरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकीम्। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपः कुमाराय गोविंदाय नमो नमः। हरे कृष्ण। आपण आपल्या सर्वांचा आजच्या या रविवारीय भागवत कक्षेमध्ये किंवा रविवारीय उपहारीय कार्यक्रममध्ये हार्दिक स्वागत आहे। हरी बोल। आणि जवळजवळ 4 महिन्यानंतर भागवत सेवा करण्याची संधी आज प्राप्त झाली। 15, 16, 17, 18 फेब्रुवारीला जेव्हा 21वा आपण वर्धापन साजरा केला, त्यानंतर आज फेब्रुवारी नंतर जून शेवट, तर राधा गोविंदजींच्या चरणामध्ये सर्व भक्तांची सेवा करण्याची ही पुन्हा संधी। आणि हा दिलेला एक ग्रंथ श्रीमद भागवत स्कंद 11 अध्याय आहे 7वा। अध्यायाचे शीर्षक आहे श्रीकृष्णांचा उद्धवाला उपदेश। आपण एक गीता ऐकतो जी भगवंतांनी अर्जुनाला सांगितली कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवरती आजपासून 5248 वर्षापूर्वी। तिचं नाव आहे भगवत गीता। आणि ही गीता भगवंतांनी
आपल्या भौतिक जगातील लीला संपवण्या अगोदर किंवा भगवत धामी वैकुंठात परत जाण्या अगोदर भगवंतांनी उद्धवाला जे ज्ञान दिलं तो हा अध्याय आहे. आणि म्हणून या अध्यायाला उद्धव गीत सुद्धा म्हटलेलं आहे किंवा उद्धव गीता. एक अर्जुनाला सांगितलेली भगवद्गीता आणि ही उद्धवाला सांगितलेली उद्धव गीता. या उद्धव गीतेमध्ये भगवंतांनी उद्धव जो भगवंतांचा सगळ्यात जवळचा मित्र आणि भक्त दोघेही आहेत, मित्र पण आहे आणि भक्त पण आहे. आणि उद्धवांची विशेषता अशी आहे की उद्धव भगवंतांचं इतकं चिंतन, इतकं स्मरण आणि भगवंतांवरती इतकं प्रेम, त्यामुळे भगवंत आणि उद्धव प्राय दिसण्यासाठी अगदी सारखेच दिसत होते. लोकांना ओळखणं कठीण व्हायचं की कृष्ण कोण आहेत आणि उद्धव कोण आहेत. उद्धवजींनी कधीही नवीन कपडे किंवा नवीन पोशाख खरेदी नाही केला. भगवंतांचे वापरलेले महाप्रसाद कपडेच उद्धवजी वापरायचे. दिसण्यासाठी रंग सावळा, घन इव श्यामः, घनश्याम रंग सावळा, दिसण्यासारखे भगवंतांसारखे. त्यामुळे इतकं प्रेम आणि ते चिंतन केल्यामुळे त्या चिंतनाने त्या व्यक्तीचे गुण आपण त्या व्यक्तीमध्ये प्रकट होऊ लागतात. जसं लग्नाच्या दिवशीचे जर फोटोचा अल्बम काढून पाहिला आणि त्यानंतर एक 20-25 वर्षानंतर त्या पती आणि पत्नीचा जर रंग किंवा चेहरा जर पाहिला, जमीन आसमानचं अंतर. ती सामायिकता किंवा त्यांचं चिंतन, पती पत्नींचं एक दुसऱ्याप्रती असलेल्या चिंतनामुळे त्यांचा रंग किंवा त्यांचा स्वभाव किंवा त्यांचा चेहरा देखील सामायिक दिसू लागतो, जुळता. का? चिंतन केल्यामुळे. फक्त चिंतनाच्या द्वारे. जसं मासे पाण्यामध्ये जेव्हा अंडी देतो, माशाची अंडी असतात, ती अंडी मासा त्या अंड्यांवरती कधी बसत नाही. फक्त त्या डोळ्यांनी पाहून, पाण्यामध्ये फक्त त्याचं पाहून ते अंडी त्या पिलांना जन्म देतात माशाच्या. त्याचप्रमाणे कासव फक्त चिंतनाद्वारे पिलांना जन्म देतो. अंडी वाळवंटात असतात, कासव पाण्यात असतो आणि अंडी जमिनीवरती असतात, फक्त चिंतनाद्वारे. त्याच पद्धतीनं स्त्री आणि पुरुष एक दुसऱ्याचं चिंतन करून त्यांच्यामध्ये ती सामायिकता येते. आणि उद्धवजींचं तर भगवंतांप्रती असलेलं प्रेम आणि आसक्ती आणि चिंतन, उठल्यापासून झोपेपर्यंत त्यांचं चिंतन भगवंतांचं, दुसरा विषयच नव्हता. जसं गोपींना देखील ग्रह लागलेला, कोणता ग्रह? कृष्ण ग्रह. आपल्या मागे लागतो शनी ग्रह आणि आपल्या मागे शनी लागतो म्हणून मग शनीची पूजा किंवा शनी मंदिरात 16 शनिवार किंवा 11 शनिवार शनीला तेल किंवा शनीची पूजा चाललेली असते. पण गोपींना लागलेला होता कृष्ण ग्रह. तो इतका पाठ लागलेला होता, त्यामुळे गोपींना आपली परिस्थिती वेगळी आहे. आपल्याला कधी कधी भगवंतांचं चिंतन करण्यासाठी, भगवंतांचं स्मरण करण्यासाठी प्रॅक्टिस करावी लागते किंवा प्रयत्न करावे लागतात भगवंतांचं स्मरण व्हावं यासाठी. जसं श्रील प्रभुपादांचे शिष्य प्रभुपादांना म्हणाले, प्रभुपाद आम्ही कधी कधी मायेत जातो, त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? प्रभुपाद म्हटले, कधी कधी नाही, आपण कायम मायेत असतो, कधी कधी कृष्ण भावनेमध्ये असतो. कायम आपण मायेमध्येच असतो, कधी कधी भगवत कृपेने आपण कृष्ण भावनेमध्ये येतो. तर त्याच पद्धतीनं त्या गोपींना देखील कृष्णांना विसरण्यासाठी प्रयत्न करावे लागायचे, आठवण्यासाठी नाही. कृष्ण आठवण येऊ नये किंवा कृष्ण स्मरण येऊ नये म्हणून त्यांना प्रॅक्टिस करावी लागायची. इतकं तीव्र स्मरण असायचं भगवंतांचं. आम्हाला भगवंतांचं स्मरण व्हावं यासाठी सगळे खटाटोप आहेत. 4 नियम, 16 माळा जप, कंठी माळा, मंदिरात या, संडे क्लास करा, काउन्सिलिंग मीटिंग अटेंड करा, भक्तिवृक्ष अटेंड करा, IDC कोर्स करा. सगळं कशासाठी? स्मर्तव्यम सततम विष्णू विस्मृतम न जातुचित. कधीही भगवंतांचं विस्मरण होणार नाही आणि सदैव भगवंतांचं स्मरण होईल यासाठी प्रॅक्टिस करावी लागते. अथवा कथेमध्ये सुद्धा आपण, आपलं शरीर आहे, पण जर मन कथेमध्ये नसेल तर आपण मग कथेमध्ये नाहीये.
ज्या व्यक्तीचं ज्या ठिकाणी मन आहे त्या व्यक्ती तो त्या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष करून भागवत कथा प्रारंभ झाल्यानंतर मन विचलित होतं किंवा सगळ्या आठवणी येऊ लागतात. जप करताना, कथेमध्ये बसल्यानंतर जप पण हातात घेतल्यावर आठवण येते, अरे त्याने काल 20 रुपये घेतलेले दिले नाही, ते घ्यायचे आहेत. सगळ्या गोष्टी बरोबर तेव्हाच आठवू लागतात, कारण आपण सदैव मायेच्या अधीन असल्यामुळे. आता भगवंत या भौतिक जगातील लीला संपवून भगवत धामात वापस चाललेले आहेत. आणि भगवत धामात जाण्या अगोदर उद्धवाला त्यांनी संदेश दिलेला आहे. तो संदेश मैत्रेयाला, विदुरांना असा तो खाली एवं परंपरा प्राप्ती. भगवंतांनी कुणाची आठवण केली? उद्धवाला जे ज्ञान दिलं, हा संपूर्ण अध्याय जो आहे त्याचं नाव आहे उद्धव गीता. आणि आजचा जो श्लोक आहे, ही श्लोक संख्या असा अचानकच असे तयारी नाही, हा श्लोक जो दिसला किंवा प्राप्त झाला, श्लोक संख्या आहे 41. पार्थिवेष्विह देहेषु प्रविष्टस्तद्गुणाश्रयः गुणैर्न युज्यते योगी गंधेर्वायुर्वात्मदृक्. कृपया माझ्या मागे म्हणा, पार्थिवेषु, पृथ्वी आणि इतर घटकांनी निर्मित, इह या जगात, देहेषु देहांमध्ये, प्रविष्ट तत् त्यांचे, गुण आश्रयः आश्रय घेऊन, गुणे त्या गुणांनी, न युज्यते बद्ध होत नाही, योगी गंधे विविध गंध, वायू इव जसा, आत्मदृक् स्वतःला योग्य प्रकारे पाहू शकणारा. अनुवाद आणि तात्पर्य कृष्ण कृपा श्रीमूर्ती ए.सी. भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या शिष्यांद्वारे. श्रील प्रभुपाद की जय. अनुवाद. आत्मसाक्षात्कारी जीव या लौकिक जगतात अनेक भौतिक देह धारण केल्यामुळे त्यांचे विविध गुण आणि कार्य अनुभवतो. परंतु वायू जसा गंधामध्ये लिप्त न होता त्याला आश्रय देतो, तसा आत्मदृक् जीव देहांमध्ये कधीही गुरफटून जात नाही. तात्पर्य. वायू ज्या गंधाला आश्रय देतो त्यावरून आपण त्याला सुगंधी अथवा दुर्गंधी समजतो. वस्तुस्थिती मात्र अशी आहे की वायू आपला स्वभाव बदलत नाही. याच प्रकारे आपण एखाद्याला बलवान वा दुर्बल, बुद्धिमान किंवा मूढ, सुंदर वा कुरूप, चांगला वा वाईट इत्यादी कसेही समजतो, तरी आत्मविशुद्ध आणि स्वतंत्र असतो. देहाचा एकही गुण आत्म्यात नसतो. वायू जसा विविध प्रकाराचे गंध सोबत घेऊन जातो, त्याचप्रमाणे आत्मा या गुणांनी केवळ आच्छादित झालेला असतो. कृष्ण भावनाभावित पुरुषाला आपण अनित्य देहापासून भिन्न असल्याची सदैव जाणीव असते. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, जे कृष्ण भावनेमध्ये आहेत त्या व्यक्तीला जाणीव असते की मी हा देह नाही. त्याला बालपण, तारुण्य, वृद्धावस्था इत्यादी देहांच्या सर्व परिवर्तनांचा अनुभव येतो. कृष्ण भावना भावित भक्त शरीरापासून येणारे सुख, दुःख, गुण, प्रक्रिया यांचा अनुभव घेऊन देखील स्वतःला कधीही देह मानित नाही. आपण भगवान श्रीकृष्णांचा अंश म्हणजे शाश्वत आत्मा असल्याचे त्याला नित्य ज्ञान असते. येथे सांगितल्याप्रमाणे न युज्यते योगी, तो लिप्त होत नाही. सारांश, कृष्ण भावना भावित व्यक्तीला त्याच्या दैहिक उपाधीच्या आधारे कधीही पाहू नये. त्यांच्याकडे केवळ परमेश्वराचा नित्य दास म्हणूनच पाहावे. श्रील प्रभुपाद की जय. तर हा जो अध्याय उद्धवाला
भगवान श्रीकृष्ण ज्ञान देत आहेत. आणि हे ज्ञान देतेवेळी भगवंतांनी उद्धवाला स्पष्ट सांगितलं, आचार्य माम विजानीयात. हे उद्धवा, जे आचार्य, जे गुरुजन आहेत ते इतर दुसरे तिसरे कुणी नसून ते माझेच विस्तारित स्वरूप आहेत. आचार्यम माम विजानीयात. हे आचार्य जसे श्रील प्रभुपाद किंवा गुरुजन किंवा पूर्ववर्ती आचार्य हे भगवंतांचेच विस्तारित स्वरूप आहेत. आणि म्हणून त्यांचा कधीही अनादर केला जाऊ नये. तर आपल्यामध्ये एक भ्रांत धारणा उत्पन्न होते. आपण जेव्हा ऐकतो शुद्ध भक्त किंवा महान भक्तांचा आदर करावा, याचा अर्थ नाही आहे की आपण लहान भक्ताचा अनादर करू शकतो. लहान आहे किंवा नवीन आहे किंवा याची दीक्षा झालेली नाही आहे, हा दीक्षित नाही आहे किंवा ब्राह्मण नाही, याच्याप्रती अपराध केला तर चालतो नाही. जो व्यक्ती भगवंतांचं एकदा नामस्मरण करतो तो भगवंतांच्या दृष्टिकोनातून भक्त आहे. रूप गोस्वामी उपदेशामृतच्या 5व्या श्लोकामध्ये वर्णन करतात. पहिला गुरूंची व्याख्या करतात. षड दोष किंवा जे 6 प्रकारचे जे वेगवेगळे इच्छा आहेत त्यांना नियंत्रण करून जो नियंत्रण करतो तो गुरु बनतो. त्यानंतर भक्तीमध्ये 6 प्रगती करण्याची लक्षणं, 6 कार्य केल्यानंतर भक्तीमध्ये अधोगती होण्याची लक्षणं, प्रेमाची 6 लक्षणं, प्रेमाची 6 लक्षणं ददाती प्रतिगृह्णाती, जे प्रेमाची लक्षणं सांगितली ती. आणि त्यानंतर 5व्या श्लोकामध्ये रूप गोस्वामी वर्णन करतात, कृष्णेति यस्य गिरितं मनसाद्रियेत दीक्षास्ति चेत् प्रणतभीष्ट भजन्तमीशं शुश्रूश्रया भजन विज्ञमनन्यमन्यत् निंदादिषु नरुदमीप्सित संगलब्ध्या. कृष्णेति यस्य गिरितं मनसाद्रियेत. म्हणजे जो व्यक्ती आता नवीन आहे पण त्यानं भगवंतांचं नामस्मरण करणं प्रारंभ केलेला आहे. आता तो दीक्षित, ब्रह्मचारी, ब्राह्मण याचा काही दूरपर्यंत प्रश्न नाही आहे. तो नवीन आहे पण त्याने आत्ताच हरे कृष्ण महामंत्र जप करणं प्रारंभ केलेला आहे. कृष्णेति यस्य मनसाद्रियेत. तर अशा व्यक्तीला आपण मनापासून आदर करणं आवश्यक आहे. मनसाद्रियेत, मनसः आदर म्हणजे मनस आद्रियेत संस्कृत शब्द आहे. मनापासून अशा व्यक्तीला आदर देणं आवश्यक आहे. प्रणाम जरी नाही केला तरी चालेल पण आदर देणं आवश्यक आहे. कारण त्यांनीही भगवंतांची शरणागती स्वीकारलेली आहे. असा कोणताही व्यक्ती नाही आहे जो श्रीमती राधाराणी आणि कृष्णाच्या इच्छेशिवाय मंदिरात येऊन पोहोचतो. लोकसंख्या किती आहे बीडची? शहराची, बीड शहराची 10 लाख? जास्त आहे? 15? 4 लाख? अच्छा, लहान आहे, जास्त नाही, लहान आहे. तर म्हटलं जास्त असेल तर सोलापूरचीच 20 लाख आहे. तर 4 ते 5 लाख जी असेल आत्ता, तर त्याच्यापैकी बघा आपण किती जण इथं आहेत. ज्यांच्यावरती भगवंतांची अहेतुकी कृपा होते तोच व्यक्ती मंदिरात येऊन पोचतो, बाकी कोणी येत नाही. आणि म्हणून अशा आलेला ज्याने भगवंतांचा नामस्मरण प्रारंभ केलेला आहे अशा व्यक्तीला मनापासून आदर देणं आवश्यक आहे. रूप गोस्वामी पुढे म्हणतात, दीक्षास्ति चेत प्रणत भजंत मीशम. ज्याने आध्यात्मिक गुरूंकडून विधिवत आध्यात्मिक दीक्षा घेतलेली आहे आणि अर्चा विग्रहांच्या सेवेमध्ये लागलेला आहे त्याला दंडवत प्रणाम करून आदर करणं आवश्यक आहे. दंडवत, उभारून नाही होत. दंडवत शब्दाचा अर्थच आहे, दंड म्हणजे काठी, आणि काठी जशी पडते जमिनीवरती त्या पद्धतीनं दंडवत. दंडवत प्रणाम प्रभूजी, उभारून कधी होत नसतो दंडवत. दंडवत म्हणजे काठीप्रमाणे नम्रतेनं जमिनीवरती डोकं टेकून प्रणाम करणं. कुणाला? जे दीक्षित आहेत आणि अर्चा विग्रहांच्या सेवेमध्ये लागलेले आहेत. पुढं रूप गोस्वामी सांगतात, निंदा दिशून रुदमिप्सित संगलब्ध्या. आणि जे लोक दुसऱ्याची निंदा किंवा आदिशू एक्सेट्रा, निंदा आणि इत्यादी प्रकार, अशा प्रकारचं
कार्य ज्यांनी बंद केलेलं आहे अशा भक्तांचा संग, सानिध्य आणि सेवा करणं आवश्यक आहे. तर प्रश्न असेल की असे भक्त कुठं शोधणार? तर असे भक्त सगळे आपल्यामध्येच आहेत. ते सगळे आपल्यामध्येच आहेत. कुणाची किती शुद्धता आहे आपल्याला माहित नाही. जपमाळ हातात घेतल्यानंतर तो कोणत्या भावनेनं तो भक्ती करत आहे ते आपल्याला माहित नाही, किंवा त्याचा आणि भगवंतांचा संबंध कशा पद्धतीने आहे ते आपल्याला माहित नाही. एकदा एका आश्रमामध्ये सगळे ब्रह्मचारी आणि आश्रमचे त्या मठात राहणारे निवासी सगळे भांडायचे. गुरुजींना चिंता वाटू लागली. म्हटलं आता हे भांडतायत असे तर मी गेल्यानंतर काय होईल? तर गुरुजींनी सगळ्यांना बोलवलं आणि सांगितलं, आता मी काही दिवसानंतर माझा मृत्यू किंवा माझी लीला, माझं शरीर सोडणार आहे आणि या मठाचा उत्तराधिकारी तुमच्याचपैकी एक कुणीतरी आहे. मी त्याचं नाव आज सांगणार नाही, पण तो तुमच्याच एक कुणीतरी आहे. तर सगळ्यांना माहित होतं तो तर मी नाहीये, कारण का मी तितका शुद्ध अजून नाहीये. पण मी दुसऱ्यावर कुणावर जर भांडण करेल, दुसऱ्यावरती जर मी त्याच्याप्रती आदर ठेवणार नाही किंवा जर त्याच्यावरती संबंध माझे चांगले ठेवणार नाही आणि तो जर क्वचित मठाधिपती झाला तर काय होईल? मग त्या दिवसापासून सगळे भांडणं बंद झाले आणि सगळे अगदी आदर तिथे वाढू लागलं. जसं प्रभू रामचंद्रांजवळ रामराज्य फक्त रामाचं नावाने नव्हतं. रामराज्यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या सभेत प्रत्येक मनुष्य, मग तो कोणत्याही जातीचा, कोणत्याही आश्रमाचा आणि कोणत्याही वर्णाचा असला, त्याला देखील आणि सर्व प्राण्यांना देखील प्रभू रामचंद्र पूर्णपणे अगदी निर्णय द्यायचे. एक दिवस एक कुत्रा आला त्यांच्या राज्यसभेमध्ये आणि कुत्र्याने तक्रार केली. म्हटलं हा एक ब्राह्मण आहे गावामध्ये, त्या ब्राह्मणानं मला खातेवेळी दगड मारून पळवलं आणि मला त्याची तक्रार करण्यासाठी मी आलेलो आहे. प्रभू रामचंद्राने त्या ब्राह्मणाला सुद्धा बोलवलं. आता भगवंत आहेत. आता प्रश्न असू शकेल की कुत्र्याची भाषा कशी भगवंतांना आली? अहम बीजः प्रदः पिता. जितक्याही 84 लाख योनी या पृथ्वीवरती आहेत, त्या प्रत्येक योनीचे परमपिता भगवंत आहेत. त्यामुळे भगवंतांना सगळ्या भाषा येतात. मग कावळ्याची पण भाषा येते, देवनागरी संस्कृत पण येते किंवा ABCD पण येते. जसे एक मुलगा दररोज येऊन मंदिरामध्ये प्रार्थना करायचा आणि भगवंतांसमोर फक्त असं ओठ बडबडायचा काहीतरी. मग त्याला विचारलं पुजाऱ्यांनी, म्हटले काय रे, काय प्रार्थना करतो? म्हटले मला तर काय प्रार्थना वगैरे येत नाहीत, मी ABCD म्हणून दाखवतो आणि भगवंतांना सांगतो तुम्हीच सगळ्या प्रार्थना जोडून तयार करून घ्या. कारण सगळ्या प्रार्थना A to Z मध्येच शब्दापासून किंवा अक्षरापासून चालू होणार आहेत. तर त्या कुत्र्यांनी जेव्हा तक्रार नोंदवली त्यावेळी प्रभू रामचंद्रांनी त्या ब्राह्मणाला सुद्धा बोलवलं आणि कुत्र्यांनी जसं सांगितलं विचारलं. म्हटले काय? म्हटले मी भिक्षा मागून माझ्या झोपडीमध्ये त्या क्षणी आणून ठेवलेली होती भिक्षा जी होती, किंवा काय म्हणतो आपण त्याला, शिदोरी किंवा धान्य जे प्रसाद भोजन होतं ते आणून ठेवलेलं होतं आणि हा कुत्रा येऊन काय करू लागला, खाऊ लागला. मग कुत्र्याला म्हटले बरोबर आहे, त्याने भिक्षा मागून आणले तू कसं काय खाल्ला? म्हटले हा ब्राह्मण आहे, हा आणि एकदा भिक्षा मागायसाठी गेला असता तर याला मिळालं असतं, पण मला कुणीच दिलं नव्हतं सकाळपासून, म्हणून पहिला अधिकार माझा होता. म्हटले हे पण बरोबर आहे. म्हटलं तर तूच सांगायला काय दंड द्यायचा? म्हटल्याला मठाधिपती बनवा, मंदिराचा अध्यक्ष बनवायला. म्हटले मठाधिपती बनवा? म्हटलं तू त्याला दंड देतोय की त्याला पारितोषिक देतोय? म्हटले मी पण गत जन्मामध्ये मठाधिपतीच होतो, पण भक्तांच्या चरणी अपराध केल्यामुळे मला एक कुत्र्याचं शरीर घ्यावं लागलं आणि म्हणून ह्याला तुम्ही काय करा, मठाधिपती बनवा. आणि मठाधिपती हा होईल, हा अपराध करत राहील सगळ्यांच्या प्रती आणि पुढच्या जन्मी काय होईल, कुत्र्याचं शरीर प्राप्त होईल. अशी होती प्रभू रामचंद्रांचं रामराज्य. तर दीक्षास्ती चेत प्रणत भीस्त भजंत मीशम, म्हणजे ज्याने आध्यात्मिक गुरूंकडून दीक्षा घेतलेली आहे त्यांना दंडवत प्रणाम करून आणि ज्यांचं हृदय पूर्णपणे मुक्त झालेलं आहे निंदा आदिशू, निंदा आणि अशा प्रकारच्या कार्यापासून, अशा भक्तांचा संग घेणं आवश्यक आहे. पण ते सगळे आपल्यामध्येच आहेत. जर क्वचित आपल्याला दूर कुठेतरी असं स्थान आहे की आपल्याला भक्तांचं संगच नाही,
प्रभूजी जमतच नाही, इतका मी व्यस्त आहे की मला मंदिरात येणं, भक्तांच्या सानिध्यात येणं अशक्य आहे. तर अशा वेळी प्रभुपादांचे ग्रंथ आहेत, त्यावेळी आपण डायरेक्ट प्रभुपादांशी संबंध प्रस्थापित करू शकतो. प्रभुपादांचे ग्रंथ आहेत, प्रभुपादांचे पत्र आहेत, प्रभुपादांचे प्रवचन आहेत, आचार्यांनी दिलेले प्रवचन आहेत, सगळी फॅसिलिटी आहे. आपण कंप्लेंट करूच शकत नाही की भक्तांचा संघ नाहीये. आपण 24 तास भगवंतांच्या आणि भक्तांच्या संगतीमध्ये राहू शकतो. 24/7 दिवसभर कथा कीर्तन ऐकून, संध्याकाळी हळुवारपणे महामंत्र कानापाशी लावून, रात्रीतून जर कधी बोलावणं आलं तर कमीत कमी महामंत्र तरी कानावर आहे. आजकाल गॅरंटी नाही आपण सकाळी उठल्यानंतरच मरणार आहे. रात्री झोपेत सुद्धा हार्ट अटॅक येतात आणि सकाळी उठतच नाही तो. मग त्याला उठवण्यासाठी 4 जण उचलायसाठी घेऊन जायसाठी येतात. आजच एक डॉक्टर मुंबईहून आलेले मंदिरामध्ये सकाळी प्रवचनानंतर हार्ट अटॅक पासून आपण कसं वाचवू शकतो याचं मार्गदर्शन देण्यासाठी. तर ते सांगत होते आजकाल काहीही गॅरंटी नाही की हार्ट अटॅक फक्त आपण कार्य करताना येईल. नाही, बसलेला व्यक्ती खाली पडला, संपला. मॉलमध्ये हार्ट अटॅक आला, भाजी घेता घेताच पडला, शॉपिंग करता करताच लवणला, काही गॅरंटी नाही. तर त्याच पद्धतीनं आपल्याला जे आहेत त्याच भक्तांमधील चांगले गुण शोधून त्यांची सेवा करणं आवश्यक आहे. आपण जर शुद्ध भक्तच पाहिजे म्हणून शोधत बसलं तर आपल्याला कधी प्राप्त होईल याची गॅरंटी नाही. आणि म्हणून ही भक्तांमध्ये असलेली भ्रांत धारणा आहे की संन्यासी किंवा गुरु आले तरच आपण मंदिरात जावं आणि बाकीच्या वेळी मंदिरात जाऊ नये. याचा अर्थ कनिष्ठ अधिकारीचं लक्षण आहे. जो कनिष्ठ अधिकारी फक्त मी आणि भगवंत, मी आणि माझे गुरु, बस. आज जर गुरु जर आले असते तर मंदिर पूर्ण भरलं असतं, ओव्हरक्राऊड, बाहेर पंडाल घालायला लागला असता जर गुरु महाराज आले असते तर. याचा अर्थ आपण भक्तांच्या जीवनामध्ये देखील त्यांची वेगवेगळी एक विभागणी तयार करतो. हे स्तर, हा स्तर. पण भक्तीमध्ये संन्यासी, ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ या सगळ्या उपाधी आहेत. एक उपाधी आहे, जशी पंतप्रधान ही एक उपाधी आहे, राज्याचा मुख्यमंत्री ही एक उपाधी आहे. व्यक्ती कुणी असू शकतो, मग ते माननीय मोदी असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील, पण ते पद मात्र तसंच राहतं. पद कधी बदलत नाही. ज्या पद्धतीनं इंद्र एक पद आहे, इंद्र व्यक्ती नाहीये. ब्रह्मा एक पद आहे, व्यक्ती नाहीये. मग सूर्य एक पद आहे, व्यक्ती नाहीये. इमम विवस्वते योगम प्रोक्तवाहन अव्ययम. विवस्वान नामक राजा ते सूर्याची सेवा करत होते, पण त्याच्यानंतर इक्ष्वाकू वेगळे वेगळे झाले. त्याच पद्धतीनं ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास ही एक उपाधी आहे. हेच या ठिकाणी भगवंत स्पष्ट करून सांगत आहेत की त्याच्या शरीराचा आणि त्याचा काही संबंध राहत नाही. ज्यावेळी त्याला कळतं की हे शरीर आणि आत्मा हे वेगळं आहे आणि शरीराला होणारे कष्ट आत्म्याला कधी होत नाहीत. जसं शरीराला भूक लागते पण आत्म्यालाही भूक लागते, पण दोघांचा आहार वेगळा वेगळा आहे. शरीराचा आहार काय? अन्न. मग ते फक्त साधं अन्न नाही, कॉन्टिनेंटल, साऊथ इंडियन, इटालियन, चायनीज ते अन्न झालंय आजकाल. कारण आपण अन्नमय कोशामध्ये आहे. आणि त्याच पद्धतीनं आत्म्याचा आहार जो आहे ती भगवंतांची भक्ती आहे आणि भगवंतांचं नाव किंवा महामंत्र आहे. महामंत्र आपण मुखाने घेतो, एक साधन आहे, पण खरं महामंत्र उच्चारण करणारा आहे आत्मा आणि आत्मा नृत्य करू लागतो. आणि ज्यावेळी हे आपल्याला कळेल की आत्मा हरिनामासाठी व्याकुळलेला आहे आणि आत्म्याचा आहार हरिनाम आहे आणि हरिनाम घेतल्यानंतर हृदयामध्ये तो आत्मा अगदी प्रसन्न झालेला आहे, त्यावेळी त्या भौतिक जगाचं काही देणं घेणं राहत नाही. संन्यासींना समाधी दिली जाते, त्यांना अग्निसंस्कार केले जात नाहीत, पण वेळ काळ परिस्थितीनुसार कधी कधी असे डिसिजन घ्यावे लागतात. पण सहजासहजी शास्त्रोक्त नियम आहे की संन्यासाला अग्निसंस्कार दिले जात नाहीत. का? कारण संन्यास आश्रम स्वीकारण्या अगोदर, संन्यास घ्यायच्या आदल्या दिवशी
त्या शरीराबरोबर सगळे कार्य केले जातात जे एका मेलेल्या शरीराचे केले जातात. त्याचं पिंडदान सुद्धा केलं जातं. आपण करत नाही, पण नियमानुसार त्या व्यक्ती मेल्यानंतर जे पिंडदान केलं जातं ते संन्यास घेण्या अगोदर त्याच्या नावाने पिंडदान, त्याला अंघोळ, त्याला तिलक, त्याला नवीन कपडे सगळं केलं जातं. आणि म्हणून एकदा मेलेल्या व्यक्तीला पुन्हा संन्यासाला अग्नी संस्कार करता येत नाही, म्हणून त्यांना समाधी दिली जाते. पण ती समाधीची सेवा व्यवस्थित होईल की नाही, त्या समाधीस्थ झाल्यानंतर त्या समाधीस्थ झालेल्या संन्यासींची सेवा, ते नियम पालन होतील की नाही, म्हणून जर शिष्य नसतील, शिष्य असतील तर गुरूंची सेवा करणार. कधी कधी मंदिरामध्ये भगवंतांच्या सेवेसाठी अडचण उत्पन्न होतात. इतके सगळे ब्राह्मण असून सुद्धा, इतके सगळे भक्त असून सुद्धा भगवंतांच्या सेवेला अडथळा उत्पन्न होतो. तर मग संन्यासांची सेवा त्यांची समाधी झाल्यावर कोण करणार? आणि म्हणून त्यांना कधी कधी वेळ, काळ आणि परिस्थितीनुसार अग्निसंस्कार दिले जातात. पण नियम आहे शास्त्राचा की समाधी देणं. तर त्या दिवशीपासून त्या संन्यासाचा आणि त्या शरीराचा किंवा या भौतिक संसाराचा काहीही संबंध राहत नाही. आणि हा सगळ्यात श्रेष्ठ आश्रम आहे. असं नाही की ज्यांनी भगवे कपडे घातले ते सगळेच महाराज झाले, नाही. ही भ्रांत धारणा आहे महाराष्ट्रामध्ये. जोही धोती कुर्ता घालतो, तिलक लावतो, कंठीमाळ घालतो, ओ महाराज, ओ महाराज. महाराज हे संन्यासींना म्हटलं जातं. आपण प्रेमाने महाराज म्हणतो, पण स्वामी किंवा गोस्वामी म्हणजे ज्यांनी आपल्या इंद्रियांचं नियंत्रण करून संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे त्यांना म्हटलेलं आहे स्वामी. आणि अशा पद्धतीनं ज्या व्यक्ती पूर्णपणे भगवंतांवर आश्रित होतो, मानस देह गेह जो किछु मोर अर्पिलो तो बापदे नंद किशोर. मानस देह गेह जो किछु मोर, जे काही आहे ते सर्वस्व कोणाचं आहे? भगवंतांचं आहे. आपल्यासारखं नाही. आपलं काय होतं, एक व्यक्ती म्हणे हातात चिरमुरे घेऊन उभारलेला आणि मोठ्यानं हवा वादळ आलं आणि सगळे कुरमुरे उडून गेले. गोविंदाय नमो नमः, भगवंता हे तुला अर्पण. जबरदस्ती आपल्याकडून काढून घेतल्यानंतर आपण अर्पण करतो भगवंतांना, स्वतःहून नाही. पण खरोखर जे काही आपल्याकडे आहे, आपण ज्या दिवशी दीक्षा घेतो त्या दिवशी सुद्धा आपलं जे काही आहे ते सगळं गुरूंचं समर्पित होतं. दीक्षा काले शिष्य कोरे आत्मसमर्पण. जेव्हा आत्मसमर्पण होतं त्याच दिवशी भगवंत त्याला स्वतःला स्वीकार करतात त्या व्यक्तीला. आपण जर म्हटलं मी काही न देता मला दीक्षा द्या आणि मला भगवंत स्वीकार करतील, कधीच होणार नाही. आत्मसमर्पण असणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून या ठिकाणी प्रभुपादचे शिष्य तात्पर्यामध्ये लिहित आहेत, जसा वायूचं उदाहरण दिलेलं आहे. वायू म्हणजे हवा. जो वायू कधी कचरा कुंडीजवळ गेल्यानंतर दुर्गंध असतो, फुलाच्या बागेमध्ये गेल्यानंतर सुगंध असतो. त्याच्यात हवेचा दोष नाहीये, त्या ठिकाणाचा किंवा त्या घाणीचा किंवा त्या फुलांचा दोष आहे. आणि ती हवा मग पुढे गेल्यानंतर नॉर्मल होते, त्याच्यामध्ये असा विशिष्ट असा वास नाहीये. पण ज्या ठिकाणी किंवा ज्या संसर्गामध्ये आल्यानंतर तिची सुगंध किंवा दुर्गंध बदलते, तशीच आत्मा देखील पूर्ण 100% पवित्र आहे. त्या शरीराच्या संगतीत आल्यानंतर त्याचा दोष बदलतात. जर श्रीमान भगवान प्रभू एकदा बऱ्याच वर्षापूर्वी त्यांनी बेळगावमध्ये भागवत कथा केलेली होती, जे यावर्षी बीडमध्ये कथा करणार आहेत जन्माष्टमीची. तर ते सांगत होते, एक जोक असल्यासारखं आहे पण शरीराचं आपल्या उदाहरण सांगत होते. एक व्यक्ती सकाळी शौच क्रियेला गेला आणि म्हटलं अरे किती दुर्गंध आहे, किती घाण वास येते. तर त्याच्यातून आवाज आला म्हणे त्या शौचामधून किंवा त्या संडासातून, म्हटले मी काल गुलाबजामुन होतो, तुझ्या शरीराचा संग झाल्यामुळे अशी माझी हालत झाली, तुझ्या शरीराच्या संपर्कामुळे अशी माझी हालत झाली. म्हणजे किती दुर्गंधयुक्त शरीर किंवा कसं आपलं शरीर आहे. एक फक्त 2 mm ही स्किन जर काढली तर आपली रियालिटी कळून येईल.
आपली जी सुंदरता, आपला घमंड, एक पातळ ही फक्त एक स्किन साठी आहे. ही स्किन जर काढली आपली रियालिटी दिसेल. तर त्या टॉयलेट मधून आवाज येत होता की मी कोण होतो, गुलाबजामुन होतो, पण तुझ्या शरीराच्या संगतीमुळे अशी माझी दुर्दशा झाली. आपल्याला पावसाळ्याच्या दिवसात कधी कधी आता न्यूज येऊ लागल्या, पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःला सांभाळा, शेतामध्ये विषारी सर्प आहेत, साप बाहेर येतात वारुळातून, तर काळजी घ्या. पण सगळ्यात मोठा सर्प विषारी जर असेल तो माणूस आहे. कितीही मोठा विषारी सापाला जर माणसाने चावलं तर साप मरतोय, माणूस मरत नाही. तो विषारी साप मरतो, इतकं विष आपल्या दातामध्ये आहे. आणि म्हणून शाळेमध्ये वगैरे जर कोणी चावा घेतला तर टिटॅनस, टीटीचे इंजेक्शन घेण्यासाठी सांगितलं जायचं. का? रक्षण करण्यासाठी. पण जेव्हा व्यक्ती त्या आत्मसाक्षात्काराच्या स्तरावरती येतो त्याला या शरीराचं काहीच देणं घेणं राहत नाही. सुखे दुखे समे कृत्वा लाभो लाभो जया जयो, जय अपय जय, किंवा कुणी शत्रू कुणी मित्र काहीच राहत नाही. मग सूर्य किंवा गरमी किंवा हिवाळा थंडी ते फक्त एक शीतोष्ण सुख दुःखदा आगमा पायिनो अनित्या तांती तीक्ष्णस्व भारत. जसं उन्हाळा पावसाळा थंडी ऋतू बदलत असतात त्याचप्रमाणे या शरीराला होणारे कष्ट, शरीराला होणारे सुख दुःख हे आपल्याला येतात आणि निघून जातात. हेही दिवस जातील, गाडीवर लिहिलेलं असतं, हेही दिवस निघून जातील. म्हणजे चांगले पण असलेले आणि वाईट असलेले दोन्ही दिवस निघून जातील. त्यालाच म्हटलेलं आहे शीतोष्ण सुख दुःखदा. शीत आणि उष्ण, शीत म्हणजे थंड, उष्ण म्हणजे गरमी. त्याच पद्धतीनं सुख आणि दुःख हे येणार आणि जाणार. पण जो तत्ववान व्यक्ती आहे, तत्वशील, तो कधीही विचलित होत नाही. आणि त्यासाठी त्याने भक्तीमध्ये येणं आवश्यक आहे. नाही जर तो व्यक्ती भक्तीमध्ये नसेल आणि भक्ती किंवा भक्ती तत्वज्ञान जर नसेल, भक्तांच्या संगतीत नसेल, तर मग सगळं भौतिक ऐश्वर्य असून देखील त्याला मग आत्महत्या करावी लागते. काही एक वर्षापूर्वी एक सगळ्यात मोठा हिरो बॉलिवूडचा त्याने आत्महत्या केली. काय ना? सुशांत सिंग राजपूत. सुशांत सिंग राजपूत. तर एका भक्ताने प्रश्न विचारला, प्रभूजी त्याच्याकडे सगळं होतं पण का असं त्याने केलं? कारण का त्याला भक्ती आणि अध्यात्माविषयी ज्ञान नव्हतं. प्रसिद्धी होती, पैसा होता, सगळं ऐश्वर्य होतं, पण भक्ती कुठं होती? त्या ठिकाणी एखादा जरी भक्त असला असं म्हटला, सारे कशाला टेन्शन घ्यायला, चला संडे आहे, फ्रीमध्ये प्रसाद भेटतोय, मंदिरात जाऊ, किंवा गोविंदामध्ये जाऊ, किंवा चल वृंदावनला फिरून येऊ, गोवर्धन परिक्रमा करू. भारतात लाखो मंदिर आहेत, तर लाखो तीर्थक्षेत्र आहेत. जसं रामानुजाचार्यांनी 108 दिव्य देशम आहेत श्री संप्रदायामध्ये. किती? 108. ही 108 मंदिरं किंवा दिव्य देशम असं सांगितलं जातं की 107 पृथ्वीवरती आहेत. आणि जो व्यक्ती 107 मंदिरांचं दर्शन करतो शुद्ध भावनेनं, 108 दिव्य देशम म्हणजे वैकुंठ आहे. वैकुंठामध्ये नारायणाची प्राप्ती त्याला होते. किती फॅसिलिटी आहे. असं नाही की भक्त कधी मरत नाहीत, भक्त मरतात, भक्त शरीर सोडतात, पण भक्त शरीर सोडते वेळी त्यांची भावना जी आहे ती विकसित झालेली असते. ते रडत तडपडत दुसऱ्याची चिंता करत नाही शरीर सोडत. जसं आपण या ठिकाणी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे. तर महाराजांचा जन्म 1942, आजपासून 82 वर्षापूर्वी अर्जेंटिनामध्ये झाला. अर्जेंटिना देशात, एक मोठा देश आहे युरोपच्या बाजूला, अर्जेंटिना म्हणून. आणि अर्जेंटिनामध्ये जन्म झाला. जन्म झाल्यानंतर त्यांनी जे त्यांचं बालपण किंवा शिक्षण वगैरे जे झालं असेल, पण भगवत कृपेनं, श्रील प्रभुपादांच्या कृपेनं त्यांना भगवद्गीता आणि प्रभुपादांचे ग्रंथ प्राप्त झाले. आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन आजीवन ब्रह्मचारी राहण्याचा निर्णय घेतला. ब्रह्मचारी झाले आणि आजकालसारखे ब्रह्मचारी नाही, रिलॅक्स ब्रह्मचारी नाही. आजचं जीवन आणि 20-25 वर्षापूर्वीचं जीवन हे वेगळं होतं. आजकाल फक्त ब्रह्मचारी आश्रमाच्या नावाखाली शरीराला कष्ट न दिल्यामुळे आजारपण वाढत चाललेलं आहे.
शरीराला कष्ट नाही आहे किंवा शरीराला हालचाल नाही आहे. तर त्या काळी ते इतकं ट्रॅव्हलिंग करायचे, पदयात्रा, प्रवास. त्यांनी आपल्या देशामध्ये सुद्धा पदयात्रा केली, अर्जेंटिना देशामध्ये ब्रह्मचारी असतेवेळी. पदयात्रा म्हणजे जसं आपण आळंदी, देहू, पंढरपूरला चालत जातो त्या पद्धतीनं संपूर्ण देशात पदयात्रा. आणि भारतात आल्यानंतर देखील ते सदैव पदयात्रेमध्येच त्यांची सेवा असायची. भारतामध्ये देखील त्यांची पदयात्रेमध्येच त्यांना आवडायचं, सेवा असायची. आणि परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांचं गाव आरवडे ते त्यांना फार आवडायचं. आरवड्याला कोण कोण गेलंय मंदिरात दर्शन घेतलंय? आरवड्यामध्ये एक 50% भक्त गेलेले आहेत. तर आपण मंदिराच्या बाहेर जो कालिया सर्प, कालिया नाग, कृष्ण आणि कमळ जे आहे, फिरणारं कमळ फाउंटन बघितलंय? त्यासाठी स्वतः महाराजांनी कलेक्शन करून त्यांनी हे बनवलेलं आहे. आरवड्यामध्ये जे आहे ते महाराजांची देण आहे. आरवड्यासाठी स्वतः त्यासाठी धनराशी एकत्र करून फिरून त्याचं डिझायनिंग, त्याचं पेंटिंग सगळं महाराजांनी केलं. आर्टिस्ट सुद्धा होते. तर बघा, 82 वर्षाचं वय, आजपर्यंत त्यांनी कुणाकडून कोणतीही सेवा स्वीकारली नाही. ते जेव्हा मंदिरात वगैरे जायचे वेगळ्या ठिकाणी आणि त्यांना असिस्टंट दिला जायचा, महाराज कपडे कुठे आहेत तुमचे, धुवायचे कपडे द्या. महाराज म्हणायचे ते बघ दोरीवर वाळत घातलेले आहेत, ऑलरेडी धुवून वाळत घातलेले आहेत. 82 वर्षापर्यंत त्यांनी कधीही कुणाची सेवा, मग ते कपडे धुणं असो, कुकिंग असो, काही असो, आणि कधीही त्यांनी ट्रॅव्हलिंग सांगून कधी आले नाही. जसं आज मी सांगून आलो इथे येणार, मग प्रवचन, मग फोटो, व्हॉट्सॲप आणि पोस्टर वगैरे तयार झाले. त्यांनी कधीही स्वीकारलं नाही की मी सांगून जाणार. डायरेक्ट न सांगता धाड घालायचे कोणत्याही मंदिरामध्ये. एक डायरी होती त्यांच्याजवळ, ती डायरी सुद्धा आहे या ठिकाणी. तर त्या डायरीमध्ये वेगवेगळ्या मंदिरांचं नाव, पत्ता, तिथल्या अधिकाऱ्यांचं नाव आणि मोबाईल नंबर त्यांनी लिहून ठेवलेला आहे डायरीत. अचानक जायचे. आज वाटलं त्यांना बीडला तर बीडला, उद्या वाटलं औरंगाबादला औरंगाबादला, परवा सोलापूरला सोलापूरला, न सांगता. का? कुणीही माझं स्वागत सत्कार समारंभ करू नये म्हणून. स्वागत सत्कार आणि प्रसिद्धी माझी होणार नाही याची काळजी. आपल्याला तर लवकर सगळं ठरवायला लागतं. यात्रेत गेल्यानंतर सुद्धा भांडणं होतात 8 दिवसामध्ये. प्रभूजी त्यांना एसी रूम दिली, माझ्या रूममध्ये जागाच नाही, बाथरूम मधून पाणीच बाहेर पडते, इतकी सगळी. फक्त 8च दिवस राहायचं असते, त्याच्यामध्ये सुद्धा भांडणं. आणि जी बॅग आपण पाहतो, ही बॅगच त्यांचं पूर्ण ऐश्वर आणि त्यांचं जीवन, एवढीच बॅग. संपूर्ण जीवन, संपूर्ण ऐश्वर ही एक बॅगमध्ये सगळं. आता बॅगमध्ये काय काय आहे? तर बॅगमध्ये आहेत 2 कपड्याचे सेट. ते 3 सेट घेऊन फिरायचे. 1 सेट अंगावरती, 2 सेट बॅगमध्ये, म्हणजे धुवून वाळवायसाठी 2 सेट, अंगावरती 1 हेडफोन प्रवचन ऐकण्यासाठी, 1 मोबाईल, 1 डायरी. कपडे वाळत घातल्यानंतर उडून जाणार नाहीत त्याच्यासाठी 12 चिमटे आहेत. ब्रह्मचारी किंवा संन्यासी जे ब्राह्मण वापरतात, जानव्याचा 1 बंडल आहे, पेन आहे, 1 छोटे छोटे चिट्स आहेत. त्या चिट्सवरती त्यांनी त्या चिट्सवरती श्लोक पाठांतर करण्यासाठी संस्कृत. आता विदेशी शरीर असल्यामुळे संस्कृत तेवढं सहजासहजी पाठ होईल नाही होईल, त्यासाठी त्याचा प्रयत्न करायसाठी तर त्या चिट्सवरती समोर संस्कृत भाषेमध्ये असलेला श्लोक इंग्लिशमध्ये आणि त्याचं भाषांतर मागे, पाठांतर करण्यासाठी. आपण कधी कष्ट केलंय का असं श्लोक पाठ करायसाठी? हा श्लोक आणि त्याचं भाषांतर. हा आहे भगवद्गीतेचा श्लोक. यांती देव व्रता देवान, पितृन यांती पितृव्रतः, भूतानी यांती भूतेज्या, यांती मध्या जिनोपिमाम. द मोस्ट कॉन्फिडेन्शियल नॉलेज, चॅप्टर 9, टेक्स्ट नंबर 25. इंग्लिशमध्ये लिहिलं आहे. त्याचं हे अनुवाद पाठीमागं. हँड रायटिंग बघा किती प्रिंटेड असल्यासारखी आहे, त्यांची हँड रायटिंग आहे.
Those who worship the demigods will take birth among the demigods. Those who worship the ancestors go to the ancestors. Those who worship ghosts and spirits will take birth among such beings. And those who worship me will live with me. या श्लोकाचा अर्थ लिहिलेला आहे. जे ज्या भावनेनं जे देवी देवतांची पूजा करतील ते देवी देवतांच्या लोकांमध्ये जातील. जे पितरांची पूजा करतील ते पितर लोकात जातील. जे भूत पिशाचांची पूजा करतील ते भूत पिशाच्या जवळ जातील. पण जे माझी पूजा करतील तेच माझ्या जवळ येतील. असे कित्येक श्लोक आहेत बघा. भगवद्गीता, भागवत दररोज पाठांतरासाठी. तर दररोज हे श्लोक पाठांतर. उठण्याची वेळ दररोज पहाटे किती वाजता? 1 वाजता. दुपारची 1 नाही, तर दुपारी 1 वाजता सकाळ होते काही जणांची. रात्री 1 वाजता उठले तर 1:30 पर्यंत तयार झाल्यानंतर जपमाळ हातात घेऊन पूर्ण साधना मंगल आरती होण्या अगोदर मॉर्निंग वॉक करत. मी 2003 मध्ये आरोड्यात जेव्हा होतो, आजपासून 21 वर्षापूर्वी, तेव्हा ते ब्रह्मचारी असायचे. रात्री 1:30 वाजता आम्ही घाबरून, रात्री कोण उठून फिरायला रस्त्यावरती. रात्री 1:30 वाजता ते जपमाळ घेऊन फिरायचे. कधीही कुणालाही सेवा तर दिलीच नाही, पण सगळ्यांची सेवा करण्यासाठी उत्स्फूर्त, जे भगवंताने या ठिकाणी सांगितलंय, जे सदैव सेवा करण्यासाठी उत्साहित असतात. भीमावरम म्हणून एक स्थान आहे दक्षिण भारतामध्ये, त्या ठिकाणी ते गेलेले होते. तिथं कळालं त्यांना की मंदिरात अडचण आहे, धनराशी नाही आहे. तर त्यांच्याजवळ जी काही स्कॉलरशिप त्यांच्या देशातून मिळायची युरोपियन कंट्रीजमधून, ती जमा झालेली होती. 2 भक्तांना घेऊन गेले मॉलमध्ये. जितकं पाहिजे तितकी आपलं राशन सगळं खरेदी केलं 1 महिन्याचं आणि स्वतः बिल दिलं त्यांनी. हे आहे पूर्ण सरेंडर. जे काही आहे सगळं सेवेसाठी. आणि इतकं काय त्यांचा जो देह त्याग त्यांनी केला आपल्या स्नान पौर्णिमे दिवशी. शनिवारी किती तारीख होती स्नान पौर्णिमा? नाही, शनिवार होता स्नान यात्रा. 23 होती, 22 होती. रविवारी 23 आहे. 22 शनिवार स्नान पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी जसं महाराष्ट्रामध्ये वटपौर्णिमा म्हणून प्रसिद्ध आहे. 7 जन्मोजन्मी हाच नवरा मिळावा. मी आज व्हिडिओ बघत होतो, ते जितकेही धागे बनलेले होते तिथं दिव्याची आग लागली, सगळे धागे जळून गेले. आणि तिथं कोणीतरी लिहिलेलं, सगळ्या नवऱ्यांची मुक्तता झाली. सगळे नवरे आज मुक्त झाले. कुणीतरी दिवा लावला त्या झाडापाशी आणि सगळे धागे जळून गेले. आणि कुणीतरी लिहिलं, सगळे नवरे आज मुक्त झाले, ज्यांना बांधून ठेवलेलं होतं. तर ती तर आहेच वटपौर्णिमा. पण गौडीय भक्तांसाठी ती स्नान पौर्णिमा किंवा जगन्नाथांचं प्राकट्य. त्या कलियुगामध्ये जगन्नाथ प्रकट झाले इंद्रद्युम्न राजासाठी. आणि कलियुगाचे आराध्य दैवत जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा प्रकट झाले. तर जशी जन्माष्टमी आहे तशी ती जगन्नाथ अष्टमी म्हणू शकतो आपण, किंवा जगन्नाथ पौर्णिमा. पहिला अभिषेक, पहिली प्राणप्रतिष्ठा झाली. इंद्रद्युम्न महाराजांनी त्यांचा पहिला अभिषेक केला, त्यांचा जन्मोत्सव. त्या दिवशी त्यांनी न सांगता भोपाळला गेलेले होते. आदल्या दिवशी न सांगता. आणि भोपाळला गेल्यानंतर भक्त कीर्तन करत होते एअरपोर्ट जवळ. म्हटलं, अरे महाराज आपण. म्हटलं, अरे तुम्ही कशाला आले? म्हटलं, आम्ही तर इथं बुक डिस्ट्रीब्युशन करत होतो. म्हटलं, तुम्ही यायची गरजच नव्हती. म्हटलं, चला गाडीत. म्हटलं, कशाला गाडी वगैरे, मी रिक्षातून आलो असतो. शुक्रवारी पोचले. 2-3 दिवस तिथं कथा वगैरे केल्या. शनिवारी सकाळी स्नान पौर्णिमेचं भागवत प्रवचन दिलं आहे. भागवत प्रवचन युट्यूबवर इस्कॉन भोपाळ जर टाकलं तर पूर्ण प्रवचन आहे. इंग्लिश आणि हिंदी भाषांतर आहे. आणि प्रवचनाचे शेवटचे वाक्य आहेत, स्टॉप दिस. जो जन्म मृत्यूचं चक्र आहे ते काय करा, बंद करा. हे जन्म मृत्यूचं रहाड गाडं बंद करा आणि वैकुंठात जा. हे शेवटचं वाक्य आहे प्रवचनाचं. वैकुंठात जा. प्रवचन संपलं. दुपारी त्यांनी प्रसाद घेतला. 1 वाजता 1-2 वाजता जो प्रसाद घेतला, खिचडी जगन्नाथांची. बघा, जगन्नाथांचा बर्थडे, जगन्नाथांची कथा, मंगल आरती, मॉर्निंग प्रोग्राम, जप, कीर्तन,
गुरुपूजा, भागवत प्रवचन झाल्यानंतर दुपारी प्रसाद झाल्यानंतर त्याच खुर्चीवरती त्यांना वाटलं की माझ्या छातीत दुखू लागलं, माझी शेवटची घटिका भरलेली आहे. खुर्चीवर बसले, समोर पंचतत्वाचं मोठं पोस्टर, पंचतत्वाचं दर्शन, गुरु श्रील प्रभुपादांचा फोटो बघत भगवंतांना प्रार्थना करत त्याच खुर्चीवरती शांत चित्ताने देहत्याग. आता कीर्तन चालू आहे मंदिरात 4 वाजता. आता प्रसाद झाला आणि आता येणार महाराज कीर्तन करण्यासाठी आणि स्नान करायचं आहे, जगन्नाथांना अभिषेक करायचा आहे. महाराज का आले नाही म्हणून सगळेजण दरवाजा ठोकू लागले, उघडत नाहीत. मग ठोकून दरवाजा नाही उघडला म्हणून तोडला दरवाजा, तेव्हा कळालं महाराज आता राहिलेले नाहीत. तर परवा आणि काल दुपारपर्यंत मी नागपूरमध्ये होतो. तर महाराज सांगत होते, मरायचं आहे तर ह्यांच्यासारखं मरा, जगायचं तर कुणीही जगू शकतं कुत्र्या मांजऱ्यासारखं, मरायचं असेल तर कुणासारखं मरा, रूप रघुनाथ महाराजांसारखं मरा. बा कुणाला कष्ट नाही, कुणाची सेवा नाही, कुणाला डॉक्टर नाही, औषध गोळ्या नाही. कोविड झालेला त्यांना, आणि कोविड झाल्यानंतर वल्लभविद्यानगर आनंद गुजरातमध्ये ऍडमिट केलेलं होतं. त्याने एकही औषध घेतलं नाही. सगळ्यांना चिंता वाटायची, डॉक्टरला हाकलून द्यायचे, म्हणजे चल नाही इथून, जवळ येऊ नको माझ्या. इतका भगवंतांवर विश्वास, राखे कृष्ण मारे के, मारे कृष्ण राखे के, इतका विश्वास. डॉक्टरला जवळच येऊ दिलं नाही कधी, आणि बिना एक गोळीचे ते ठीक पण झाले. सगळ्यांना चिंता वाटू लागली. लोकनाथ महाराजांचे शिष्य होते, लोकनाथ महाराजांना कळवलं, महाराज तुमचे शिष्य औषधं घेत नाहीत, गोळ्या घेत नाहीत, काही झालं तर आम्ही जबाबदार नाही. महाराज म्हटले काहीतरी द्या औषधं. कधीच नाही, कधी गोळ्या नाही, कधी औषधं नाही, टोटली 100% भगवंतांवर आश्रित. हे आहे संन्यासीचं जीवन. आजकालचे तथाकथित संन्यासी नाही. संन्यासांचे बंगले आहेत, गाड्या आहेत, घोडे आहेत, बायका आहेत, 5-5 किलोचे दागिने आहेत. हे संन्यास नाही आहे. संन्यासीचं नाव आहे अनिकेतः. अनिकेतः, अनिकेत म्हणजे ज्याचं घर नाही आहे तो संन्यासी आहे. आणि घर असतं त्याला म्हटलेलं आहे निकेतन, शांती निकेतन. ज्या घरात शांती नाही पण नाव आहे शांती निकेतन. निकेतन म्हणजे घर, आणि अनिकेतन म्हणजे ज्याचं घर नाही तो. तर संन्यासाचं कोणतंही घर नाही. जेही आहे त्यांना एक जबरदस्ती भारतामध्ये विजा टिकून ठेवण्यासाठी बँक अकाउंट उघडणं आवश्यक होतं. तर त्याने बँक अकाउंट उघडलं, माहित नव्हते, आता सगळं कळालं, ते सापडलं बँकमध्ये सगळं. तर गुजरातमध्येच बरोडामध्ये त्यांचं बँक ऑफ बरोडामध्ये अकाउंट होतं. मग चौकशी केली किती पैसे आहेत, म्हणजे 3 लाख रुपये आहेत. तर गुरु महाराजांना विचारलं, महाराज 3,75,000 आहेत, काय करायचे. महाराज म्हणाले, गुरु महाराज की त्यांनी कधीही कोणाची सेवा स्वीकारली नाही, मेल्यानंतर समाधीसाठी सुद्धा त्यांनी पैसे ठेवून गेलेले आहेत, त्याच लक्ष्मीनं आरोड्यामध्ये त्यांची समाधी बनवा. तीच लक्ष्मी त्याची समाधी पूर्णपणे आरोड्यासाठी. तर त्यांनी त्याच्यासाठी सुद्धा चौकशी केली की नॉमिनी कोण आहे. नॉमिनी मराठीत काय म्हणतात, वारसदार. नॉमिनीला वारसदार. त्या अकाउंटच्या व्यक्तीला जर काय झालं तर कोण वारसदार. कोण होते वारसदार, लोकनाथ स्वामी. वारसदार कोण आहेत, नॉमिनी लोकनाथ स्वामी. आता मोठा प्रश्न आहे की महाराजांचा अकाउंट नाही तर ते पैसे कसे घ्यायचे. किती पूर्णपणे शरणागती. असेही भक्त आजही भगवत धामात जाऊ शकतात. पण आपला प्रभुपादांवर, आचार्यांवर आणि आपण जी भक्ती संप्रदायामध्ये आहोत, कृष्ण भावनेमध्ये, त्या संप्रदायावरती आपला असणारा अतूट विश्वास आवश्यक आहे. काही काही भक्तांना वाटतं अरे प्रभुपादाने काय दिलं नाही आपल्याला, रागानुगा भक्ती नाही दिली, तर सगळी वैदी भक्ती आहे. हे करा, हे करू नका, हे करा, हे करू नका, 16 माळा जप करा, हे करायचं नाही, ते करायचं नाही, हेच सांगितलं जातं. तुम्ही शरीर नाही, आत्मा आहे, तुम्ही हे नाही, तेच सगळं सांगितलं. काहीतरी रास भक्ती, राधे राधे, काहीतरी विशेष, काहीतरी रस नाहीये. मग तो रस प्राप्त करण्यासाठी वृंदावन इकडं तिकडं आपण जातो, पण ती आपली अजून योग्यता नाही. आपण भागवताच्या पहिल्या स्कंदामध्ये अजून आहोत. जन्म मृत्यू जरा व्याधी, हे शरीर नाही, आपण आत्मा आहोत, हे शास्त्र आपल्याला अजून कळालं नाही. आणि आपण राधाकृष्णांच्या दिव्य लीला काय समजणार आहे. सगळ्यांना वाटतं राधाकृष्णाने रासलीला केली म्हणून आपण पण करतो.
पण रासलीला करण्या अगोदर भगवंतांनी वयाच्या 7व्या वर्षी गोवर्धन पर्वत उचलला. 7 दिवस 7 रात्र, कमीत कमी आपण 7 मिनिटं तरी गोवर्धन उचलू, मग करा रासलीला. शिवजींनी शंकरांनी भांग पिली म्हणून आम्ही भांग पितो. ती भांग तर पिलीच नाही, पण त्या अगोदर त्यांनी हलाहल विष घेतलेलं होतं. आपल्याकडे आहे का शक्ती हलाहल विष घेण्याची? आपल्याला जे चांगलं वाटतं ते आपण इमॅजिन करून बनवतो, पण भगवंतांची आणि सर्वसाधारण मनुष्याची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही. आपलं सौभाग्य आहे की प्रभुपादांनी ही संस्था चालू करून प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक देशामध्ये, मी गेल्या 22-23 एप्रिल पासून 6 जून पर्यंत जवळजवळ 45 दिवस संपूर्ण अमेरिका, संपूर्ण युरोप आणि लंडन हे 3 कॉन्टिनेंट कंप्लीट केले. लोक जातात अमेरिकेला फिरण्यासाठी किंवा भोग करण्यासाठी, पण त्या ठिकाणी भक्त जातात कशासाठी? प्रभुपादांचे तीर्थस्थान बघण्यासाठी. न्यूयॉर्क शहरामध्ये क्लब आणि हॉटेल्समध्ये नाही, तर न्यूयॉर्क शहरामध्ये भक्त जातात 26 सेकंड एव्हेन्यू बघण्यासाठी. 26 सेकंड एव्हेन्यू म्हणजे 26 नंबर आहे आणि दुसरा रस्ता, दुसरी गल्ली 26वा नंबर. त्या ठिकाणी 10x10 मध्ये प्रभुपादांनी जी संस्था चालू केली ती खोली आजही आहे. टॉम्किन्स स्क्वेअर पार्क गार्डन, ज्या ठिकाणी प्रभुपाद एकटे बसून कीर्तन करायचे डफलीवरती आणि सगळे हिप्पी त्यांच्या समोर येऊन, नशा घेतलेले हिप्पी सगळे पडलेले असायचे, ते गार्डन. ते झाड, ज्या झाडाखाली प्रभुपादांनी कीर्तन केलं, हरे कृष्ण ट्री, ते राधा गोविंद ज्यांनी प्रभुपादांनी त्यांची स्थापना न्यूयॉर्क शहरामध्ये केली, राधा गोविंद. मला आठवतंय ज्यावेळी मुरलीधर प्रभूंनी शरीर त्याग केला, जे जुने भक्त आहेत त्यांना माहीत असतील मुरलीधर प्रभू, नवीन भक्तांना तर माहीत नाही, पण जे जुने आहेत त्यांना माहीत असतील मुरलीधर प्रभू. मनीष, इस्कॉन बीडचे पहिले ब्रह्मचारी सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो, जे ब्रह्मचारीच झाले बीडमध्ये, पदयात्रेत जॉईन झाले पुण्यात, नंतर इथं झाले. त्यांचा ज्या दिवशी देहत्याग त्यांनी केला आणि गोविंदांच्या नित्य सेवेमध्ये प्रवेश केला, त्यावेळी गुरु महाराजांना संपर्क केला. आणि त्यावेळी तर इतकी फॅसिलिटी व्हॉट्सअपवर नव्हते, कठीण होतं अमेरिकेत संपर्क करणं. आणि त्या दिवशी महाराज अमेरिकेत होते आणि गुरु महाराजांना ज्यावेळी कळालं, ISD कॉल असायचे तेव्हा 20 रुपये, 27 रुपये 1 मिनिटासाठी, 40 रुपये, 45 रुपये, असे प्रत्येक देशाचे वेगळे वेगळे रेट्स असायचे. आणि त्या दिवशी जेव्हा फोन केला गुरु महाराजांना आणि महाराजांना बातमी भेटली की असं असं मुरलीधरनी शरीर त्याग केलेला आहे, तर त्यावेळी महाराज म्हणाले, मी आत्ताच न्यूयॉर्क शहरामध्ये राधा गोविंदजींच्या दर्शनासाठी चाललेलो आहे. किती योगायोग आहे बघा, गोविंदजींचा भक्त आणि महाराज गोविंदजींच्या सेवेमध्ये. ज्या गोविंदजींना प्रभुपादांनी त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आणि महाराज म्हणले, निश्चित मी गोविंदजींच्या चरणी प्रार्थना करेन मुरलीधरसाठी. काय पाहिजे अजून? गुरुच जर आपल्याला आशीर्वाद देत असतील की हा भक्त शरीर त्याग केल्यानंतर भगवत धामात निश्चित गेलेला आहे, तर बाकीचे कुणी काही म्हटलं तरी काही फरक नाही. आणि हे खरं जीवन आहे, अनासक्त, भौतिक जगाशी अनासक्त होऊन. तर आता अनासक्त होणं म्हणजे सगळ्यांबरोबर बोलणं सोडून देणं, हसी सोडून देणं, हसणं सोडून देणं. काय झालं प्रभूजी? गंभीर आहेत, एकदम गंभीर झालेलं आहे. ते गंभीरता, ती दिखावा गंभीरता नाहीये. एक भक्त रेल्वेमध्ये जप करत होता, परमपूज्य भक्ती रसामृत महाराजांसोबत यात्रेमध्ये चाललेले, आणि एकटा भक्त जवळ हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम. तर एकटा समोरचा व्यक्ती त्या महाराजांना प्रश्न विचारला, महाराज यांच्या का पोटात वगैरे दुखतंय का, असं का करतायत, त्यांना का त्रास वगैरे आहे का काही? तर दिखावा हा कधी नाहीये. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः जनयती आशु वैराग्यम ज्ञानम च तदहैतुकम. जेव्हा व्यक्ती प्रामाणिकपणे योग्य भक्ती करू लागतो तो आनंदात राहतो. एवं प्रसन्न मनसो. कृष्णदास बिंदास. त्याला माहित आहे काय होणार आहे, भगवंतांच्या इच्छेनेच होणार आहे. खायला आज पिझ्झा भेटेल, पास्ता भेटेल, उद्या डाळ भाकरी पण भेटेल. आज 56 भोग आहे तर उद्या रोटी आहे.
जे असेल कृष्णदास बिंदास, कारण पूर्ण आश्रित तो भगवंतांवर असल्यामुळे. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः, भगवंतांची भक्ती व्यवस्थित चाललेली आहे याचा अर्थ भगवंतांचा भक्त आनंदी आहे. हे आपलं मोजमाप आहे. भक्तीमध्ये आपण स्थिर झालेलो आहोत का. आणि आनंदी म्हणजे भौतिक गोष्टीसाठी आनंदी नाही, भक्तीमध्ये तो आनंद घेतोय. कीर्तनामध्ये आनंद आहे, भगवंतांच्या कथेमध्ये आनंद आहे. अरे कथेमध्ये 10 वेळा टाइम बघणं चालू आहे, कधी संपते कथा, बाहेर जाऊन मॅच शेवटचं फायनल आहे किंवा डान्स क्लास, ते नाही. मग तो भक्ती नाही. एवं मनसह भक्ती, ती भक्तीचा कार्य केल्यानंतर मिळणारा आनंद. आणि मग तो प्रसन्न चित्त राहतो आणि सदैव आनंदामध्ये राहतो. प्रसन्न, एवं प्रसन्न मनसह, त्याचं मन आनंदी राहतं. आणि जेव्हा भक्ती आनंदात राहते त्यावेळी ज्ञान आणि वैराग्य पुन्हा वेगळं आणायची गरज पडत नाही त्याला. ज्ञान आणि वैराग्य कोण आहेत? भक्तीचे 2 पुत्र आहेत. आणि जिथं आई आहे तिथं मुलं राहणार. त्यामुळे ज्ञान वेगळं घ्यायसाठी वैराग्य आणायची आवश्यकता नाही. प्रामाणिक भक्ती जेव्हा व्यक्ती करतो त्यावेळी स्वाभाविक त्याच्या हृदयामध्ये ज्ञान आणि वैराग्य उत्पन्न होतं. गुरूंचा जर आशीर्वाद असेल, मुकम करोती वाचालम पंगुम लंघायते गिरे म्हटलेलं आहे. मुकम म्हणजे मुक्का व्यक्ती धडधडीत श्लोक म्हणू शकतो. लंगडा व्यक्ती पर्वत लांघू शकतो किंवा पर्वत पार करून जाऊ शकतो, पण तितका विश्वास असणं आवश्यक आहे. आपल्या कृष्ण भावनामृत आंदोलनामध्ये सगळ्यात मोठी एक अडचण किंवा सगळ्यात मोठं दुःख, आपण प्रभुपादांच्या ग्रंथांचं अध्ययन करत नाही. सगळ्यात मोठं दुःख. जे सेवाधारी आहेत त्यांना वाटतं की आम्ही फार मोठे सेवेकरी भक्त आहेत, कधी प्रवचनात न बसणं. मग ती सेवा भावनाच टिकून राहत नाही तर मग सेवा कशी राहणार. जोपर्यंत आपण अध्ययन, श्रवण, कीर्तन व्यवस्थित होत नाही तोपर्यंत ती सेवा होऊच शकत नाही. इम्पॉसिबल आहे. शबरीनं म्हातारपणापर्यंत प्रभू रामचंद्रांची वाट बघितली, दररोज फळं फुलं हार घेऊन. का? कारण त्यांच्या गुरु महाराजांनी सांगितलेलं भगवंत तुला भेटायला निश्चित येतील, हा विश्वास होता. गुरूंच्या प्रती असलेली श्रद्धा, आणि म्हणून भगवंत प्रकट झाले. त्यामुळे जर साधना नसेल तर ती सेवा राहत नाही, फक्त एक बर्डन किंवा एक ओझं होतं. प्रभुपाद 1974 साली प्रवचन देत होते, 74 की 76 साली, राधा माधव मंदिरामध्ये मायापूरला. आणि प्रवचनामधून 2 भक्त उठले आणि जाऊ लागले. प्रवचनाचा विषयच बदलला पूर्ण. प्रभुपाद म्हणले कुठं चालले? म्हणले दर्शनासाठी. कुणाचं दर्शन? इथं मी प्रवचन करतोय तुमच्यासाठी. आणि म्हटले दर्शन घेऊन काय करणार आहे? कुणाचं? तर डोळ्यांचा एक्सरसाइज आहे. दॅट इज एक्सरसाइज फॉर आईज. जर आपल्याला भगवंतांविषयी माहीतच नाही काही तर डोळ्यांचा फक्त तो काय होणार आहे? व्यायाम. बंद उघड, बंद उघड, डोळ्यांचा व्यायाम. भगवंतांसमोर जाऊन उभारणं डोळ्याचा व्यायाम. म्हटले जर तुम्ही तुमच्या गुरूंकडून ऐकत नसाल तर हे राधा माधव विग्रह जे आहेत ते काय होईल? गलग्रह होतील. गळ्यामध्ये तुमच्या गुरूंनी दगड बांधल्याप्रमाणे तुम्हाला वाटेल आणि त्यांची सेवाभाव राहणार नाही. किती मोठा दगड आमच्या गुरूंनी आमच्या गळ्यात बांधून ठेवलाय. त्यामुळे प्रत्येक भक्तांनी आपल्या शरीराला किंवा आपल्या भक्तिमय जीवनामध्ये एक नियम लावणं आवश्यक आहे. किती महत्वाची सेवा असेल पण त्यावेळी जर कथा कीर्तन असतील तर त्याचं प्रवचनाचा भाग घेणं आवश्यक आहे. श्रवण कीर्तन जर व्यवस्थित नसेल तर ती सेवा टिकून राहू शकत नाही. इम्पॉसिबल. आणि म्हणून प्रभुपाद म्हटले इफ दे विल नॉट चॅन्ट प्रॉपरली दे विल जस्ट ईट, स्लीप अँड फॉल डाऊन. ते जर श्रवण कीर्तन भजन करत नसतील तर ते खातील, झोपतील आणि त्यांचं पतन होऊन जाईल. मग ते कारण कुणाचंही सांगतं. मॅनेजमेंटमुळे गेलो, या भक्तांमुळे गेलो, त्या भक्तांमुळे मला त्रास झाला. ते कारण माया कोणतंही देत असेल पण सगळ्यात मूळ कारण आहे आपलं भजन आणि आपली साधना व्यवस्थित नाही म्हणून. मग दिवस जात असतात. एक आहे सिनियर आणि एक आहे सिनियर. भक्तीमध्ये 2 प्रकारचे भक्त आहेत. एक आहे सिनियर. सिनियर म्हणजे जे खरोखर प्रामाणिक
आणि वर्षानुवर्ष जे भक्ती करत आहेत, वरिष्ठ भक्त ज्यांना म्हणतो. आणि दुसरा आहे सिनियर्स, ज्यांनी फक्त वर्ष बघितलेत, काही केलं नाही, फक्त वर्ष गेले, 1 गेलं, 2 गेलं, 10 वर्ष असेच गेले. एक आहे सिनियर आणि एक आहे सिनियर. सिनियर्स म्हणजे फक्त त्यांनी वर्ष बघत गेले. म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. कल करे सो आज, आज करे सो अभी. गॅरंटी श्रील प्रभुपादांच्या या संस्थेमध्ये 100% गॅरंटी आहे की आपण भगवतधामात जाऊ शकतो, पण दिलेले नियम प्रामाणिकपणे पालन करणं, त्याच्यामध्ये हलगर्जीपणा नाही. 16 माळा जप, 4 नियमांचं पालन करणं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काय गोलोकधामाच्या पलीकडे जायचं नाही आहे, गोलोकपर्यंतच जायचं आहे. त्यामुळे जेवढं गुरूंनी आणि प्रभुपादांनी सांगितलंय तितकं जर आपण प्रामाणिकपणे केलं तर निश्चित राहतं. बघा, सेवा करणारा साधना करून सेवा केल्यानंतर फरक आणि साधना न करणाऱ्यांची सेवा, बघा किती जमीन आसमानचं अंतर आहे. मग ते वाढणारे असतील, कुकिंग करणारे असतील, विग्रह सेवा करणारे असतील, मंदिर मार्जन करणारे असतील, ज्याची साधना व्यवस्थित आहे तो मंदिर साफ करतो आणि बाहेरचा मंदिर येऊन साफ करतो. बघा किती अंतर आहे. त्याला माहित आहे माझ्या भगवंतांचं मंदिर आहे. तो दररोज गात असतो श्री विग्रहाराधन नित्य नाना श्रृंगार तन मन धीर मार्जनार्दो. हे माझ्या भगवंतांचं मंदिर आहे, मी किती साफ केलं पाहिजे. आणि जो अज्ञानी आहे, जरी ब्राह्मण जरी असला अज्ञानी, तर तो काय करणार? अर्चा विग्रहांची सेवा जरी करत असला, त्याला वाटते की बघा माझ्यासारखं पगडी कुणीच बांधत नाही, माझ्यासारखा फेटा कुणीच बांधत नाही, माझ्यासारखं ड्रेसिंग कुणीच करू शकत नाही. ती सेवा नाही, तो अहंकाराची सेवा चालू आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त एखादा व्यक्ती जर तो शौचालय साफ करत असेल आणि तो विचार करत असेल की भगवंतांचे भक्त ह्याचा उपयोग करणार आहेत, मी किती चांगल्या पद्धतीनं साफसफाई केली पाहिजे, कोण श्रेष्ठ आहे? शौचालय साफ करणारा श्रेष्ठ आहे की अल्टरमध्ये ड्रेसिंग करणारा श्रेष्ठ आहे? शौचालय साफ करणार आहे. त्यामुळे कृष्ण भावना ही महत्वाची आहे. प्रभुपादांनी नावच ठेवलंय कृष्ण भावनामृत आंदोलन. कृष्ण मंदिर आंदोलन किंवा कृष्णास टेम्पल नाहीये, इथं भावना विकसित आहे. आणि म्हणून रूप गोस्वामीचं जे उपदेशामृत आहे त्याच्या सुरुवातीलाच प्रस्तावनेमध्ये स्पष्ट केलेलं आहे, कृष्ण भावनेमध्ये प्रगती साधकाच्या मनोवृत्तीवर निर्भर करते. द ॲडव्हान्समेंट इन कृष्ण कॉन्शियसनेस इज डिपेंड्स ऑन द ॲटिट्यूड ऑफ द डिवोटी. त्याची काय भावना आहे? जर वाढताना जर आपल्याला वाटत असेल प्रसाद सर्विंग करणाऱ्याला अरे मी देतोय म्हणे खातात, भ्रष्ट आहे सेवा. भगवंतांनी ती आपल्याला जबाबदारी दिलेली आहे की भक्तांची सेवा, मग किती प्रामाणिकतेनं किती प्रेमानं त्यांना आपण देणं आवश्यक आहे. मग ती वाणी बदलते, त्याची भाषा बदलते, त्याचे गुण बदलतात जेव्हा आपण साधना करतो तेव्हा. आणि जर साधना व्यवस्थित नसेल तर गुण आणि शारीरिक ज्या जुन्या सवयी आहेत त्या कधीच बदलणार नाहीत. आणि म्हणून प्रामाणिक साधना केल्यानंतरच भगवंतांची प्राप्ती होते. फक्त धडपड तडपड केल्यानं, आरडाओरडा केल्यानं, मोठमोठी यंत्रणा हलवण्यानं कधी व्यवस्था किती जरी मोठी असली तरी भगवंतांची भक्ती प्राप्त करणं प्राय कठीण आहे. आणि महाराजांचं उदाहरण, जिवंत उदाहरण आहे आपल्याजवळ. हे असं नाही की भागवतामध्ये एक होता राजा एक होती राणी, एका कादंबरीमधलं जीवन नाही आहे, 8 दिवसापूर्वीचं जीवन आहे. शनिवार 23 जून 22 जून 8 दिवस एक्झॅक्ट. आज 30 आहे ना, बरोबर आज 8वा दिवस, 8 दिवस पूर्ण होऊन 9वा दिवस. किती सौभाग्य. भगवंतांच्या जन्मोत्सवा दिवशी मंगल आरती झाली, जप झाला, कीर्तन झालं, कथा झाली, भगवंतांचा महाप्रसाद झाला आणि सरते शेवटी भगवंतांच्या वैकुंठ. कोण म्हणतंय वैकुंठात आज जाऊ शकत नाही? लोकांचे प्रश्न आहेत की वैकुंठात गेलेला व्यक्ती पृथ्वीवर येत नाही, मग वैकुंठात काय ते आम्हाला कसं कळालं? त्याच्यासाठीच तर दिलेलं आहे शास्त्र. भगवंतांनी स्वतः हे उद्धवाला सांगितलेलं आहे, हे ज्ञान आता भगवंत तर वैकुंठातून आलेले आहेत आणि ते तर त्यांनीच दिलेलं आहे ज्ञान. अर्जुनाला जे ज्ञान देणार आहे स्वतः कृष्ण. आणि म्हणून म्हटलेलं आहे एकम शास्त्रम देवकी पुत्र गीतम, एको देवो देवकी पुत्र एव,
एको मंत्रस्य तस्य नामानि यानी कर्मापैक्यम तस्य देवस्य सेवा. एक शास्त्र भगवद्गीता, एक भगवंत देवकी नंदन कृष्ण आणि एक मंत्र हरे कृष्ण महामंत्र आणि एक भगवंत म्हणजे त्या कृष्णाची सेवा. काय पाहिजे? सगळं शास्त्रात स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे. तरी मूर्खांना वाटतं अरे हिंदूमध्ये इतके करोडो देवता आहे. ते सगळं आपण वाचल्यानंतर सगळं आपल्याला कळेल. शाळेत आपण जेव्हा जातो मोठमोठी पुस्तकं गाईड्स बघतो, काहीच कळत नाही पहिल्या दिवशी. पण जसं जसं जुलैच्या आठवड्यात पहिल्या आठवड्यात शाळा चालू होते, कॉलेज चालू होतात आणि गुरुजींकडून आपण ऐकतो शिक्षकांकडून, तेव्हा ते एक एक अक्षर आपल्याला कळू लागतं. A+B=C कळू लागतं ते काय. नाहीतर काले अक्षर भैंस बराबर असतं सुरुवातीला. तशी म्हैस काळी असते तसे ते अक्षर सगळे काळे म्हशीसारखेच दिसतात. पण जेव्हा आपण गुरूंकडून ऐकतो त्यावेळी त्याचा हळूहळू उलगडा होत जातो. आणि म्हणून सर्व भक्तांना एक नम्र विनंती आहे, जेव्हाही कथा कीर्तन होत असेल, आपण इतके महान नाही आहे किंवा भौतिक 3 गुणांच्या पलीकडे आहे, आम्हाला कीर्तनाची आवश्यकता नाही, कथेची आवश्यकता नाही, आता माझी दीक्षा झाली, मी आता ब्राह्मण झालो, ही सगळी भ्रांत धारणा आहे. जर आजीवन भक्तीमध्ये टिकून राहायचं असेल, भक्तांच्या संगतीमध्ये सत्संगात राहून श्रवण करणं आणि कीर्तन करणं अनिवार्य आहे. दुसरा पर्याय नाही, दुसरा पर्यायच नाही. आणि त्यासाठीच प्रभुपादांनी मंदिरं बनवली. मंदिरांची काही कमी नाहीये, लाखो मंदिरं आहेत. पण त्या मंदिरामध्ये आध्यात्मिक ज्ञान देण्यासाठी हे प्रभुपादांनी स्पिरिच्युअल इन्स्टिट्यूशन्स बनवलेले आहेत. आणि या ठिकाणी जर आपण तयार झालो व्यवस्थित, तर जसं आपण विदेशात जाताना आपल्या पासपोर्टवरती स्टॅम्प लावले जातात, त्याच पद्धतीनं वैकुंठात जाण्याची परवानगी किंवा वैकुंठाचा स्टॅम्प विजा प्रभुपाद देतील. जर इथं आपण तयार झालो तर. स्टॅम्प देणारे प्रभुपाद आणि गुरुजनच आहेत. बाकी कुणीही काही म्हटलं तरी त्यांच्याकडे तितकी शक्ती नाही. जसं अमेरिकेत जाताना विजा ॲप्लिकेशन दिल्यानंतर 10,000-15,000 20,000 जितकी फीस भरून ॲप्लिकेशन दिल्यानंतर पासपोर्ट ते जवळ ठेवून घेतात. ज्या दिवशी तुमची इंटरव्ह्यू असते तुम्हाला प्रश्न विचारले जातात, का अमेरिकेत चाललाय? पहिला प्रश्न. तिथं जाऊन करणार काय? किती दिवस राहणार? तिथं तुमची आर्थिक जबाबदारी कोण घेणार? तुम्ही परत कधी येणार? या प्रश्नांची उत्तरं विचारताना जर आपण उत्तर देतेवेळी ततपप लडखडलं, त्यांना कळते लगेच तुमचा पासपोर्ट वापस. तुम्ही विचारू शकत नाही का माझा विजा कॅन्सल झाला, का तुम्ही विजा देत नाही. त्यांच्याकडे अधिकार आहेत, सर्व अधिकार सुरक्षित. ऑल राईट्स आर रिझर्व्ड. ते उत्तर त्यांना आपण प्रश्न विचारू शकत नाही. आणि त्याच्यासाठी सुद्धा 1 वर्षाची वेटिंग लिस्ट आहे. जर अमेरिकेत जायचं असेल कुणाला तर 395 ते 500 दिवसांची वेटिंग लिस्ट आहे, फक्त एक देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी. आणि हे तर एक जग सोडून वैकुंठात जाण्याची परीक्षा आहे, तर ती किती कठोर असणार. आणि आपल्याला वाटते की नाही आरामात रिलॅक्स. रिलॅक्स काहीच नाहीये. मी बघितलं पाश्चिमात्य देशामध्ये भगवंतांची भक्ती, त्यांची सेवाभाव अगदी बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं आहे पाश्चिमात्य देशातील भक्तांकडून. मी 7 दिवसात 7 देशात होतो युरोपमध्ये. 7 दिवस 7 देश. आज फ्रान्स, उद्या जर्मनी, तिसऱ्या दिवशी बेल्जियम, चौथ्या दिवशी नेदरलँड, नंतर सगळ्याशी 1-1 दिवस दररोज. तर तिथली मंदिरं, प्रभुपादांनी केलेली प्राणप्रतिष्ठा मंदिरांची सेवा. फ्रान्समध्ये पूर्ण असं एका जंगलामध्ये मंदिर आहे. एक मोठीच्या मोठी इमारत आहे. इमारतमध्ये कृष्ण बलरामांची स्थापना प्रभुपादांनी केल्याने नाव ठेवलं न्यू मायापूर. न्यू मायापूर नाव ठेवलं फ्रान्समध्ये. तर तिथं मी भक्तांना भेटलो. आपले गुरुभाऊच आहेत गिरी गोवर्धन आणि त्यांची पत्नी. तर ते बघा सेवा बघा भगवंतांची कशा पद्धतीनं आपण कधी विचार सुद्धा करू शकत नाही अशी सेवा. तर त्यांनी विचार केलाय प्लास्टिक ज्या ज्या माळा बनतात किंवा जे प्लास्टिकचे मणी आपण भगवंतांना हार घालतो, मोत्याचे मणी, ओरिजिनल तर नाही मोती, सगळे प्लास्टिक डुप्लिकेटच असतात. तर कुणीही प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कशाने फेकलेले ते रिसायकल होऊन तयार झालेले मणी भगवंतांना आपण घालू नये.
म्हणून त्यांनी काय एक उपक्रम चालू केलाय, तिथली मंदिराच्या जवळपास असलेली शुद्ध माती, ती माती घेऊन त्या मातीमध्ये वेगवेगळे रंग मिसळून 1000 डिग्रीवरती ते तापवून त्याचे मणी तयार करून त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग टाकून ते भगवंतांना माळा बनवतात. कधी विचार तरी केलाय का आपण? कधी विचार सुद्धा करणं कठीण आहे. तिथलीच मंदिरचीच माती, मंदिरचेच नॅचरल कलर जे फुलापासून बनतात ते नॅचरल कलर त्याच्यामध्ये सोडून 1000 डिग्रीवरती ते तापवून मणी तयार केलेले. आपण विचाराच्या पलीकडे आहे हे सगळं. तर मग ती शेती असो किंवा भगवंतांसाठी लागणारी फुलं असो, आपण फार सौभाग्यशाली आहेत भारतीय जीव की आपल्याला सगळं ऐशारामात सगळं आनंदाने भेटतं. तिथं कितीही मोठा करोडपती जरी असला, घरी एक सुद्धा कामगार भेटत नाही. सगळं स्वतः करायचं. कुकिंग, क्लिनिंग, समोर रस्त्यावरती असलेली झाडं त्यांची सफाई, गवत कापणं. जर समजा चुकून तुमच्या दरवाजामध्ये कुणी पाय घसरून पडला, स्वच्छता नाही, तुमच्यावर केस होते कोर्टात. कारण का तुमचा दरवाजा आहे, तुमच्या दरवाजातला रस्ता आहे. सगळं स्वतः करायचं. त्यामुळे सॅटर्डे संडे सगळेजण कात्र्या आणि झाड कटिंग, घास कटिंग चाललेलं असतं सगळं. आपण सौभाग्यशाली इथं भेटतात तरी मदतीसाठी सहाय्यक, मेड्स, असिस्टंट्स सगळे. पण अशा पद्धतीमध्ये सुद्धा भक्त भगवद्गीतेचा आणि भागवताचा प्रचार करणार आहेत. तर आपल्या महाराजांच्या जीवनावरून आपण पाहू शकतो की शेवटच्या क्षणापर्यंत समाधीसाठी सुद्धा त्यांनी आपली व्यवस्था केली. समाधीसाठी देखील. मग का आपण भगवतधामात जाऊ शकत नाही? फक्त गुरु, श्रील प्रभुपाद, भगवंतांवरचा विश्वास आणि या संस्थेमध्ये आपण जो मार्ग स्वीकारलेला आहे त्यावरती आपली अतूट श्रद्धा असणं आवश्यक आहे. आणि ती जर श्रद्धा असेल तर निश्चित इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेके. तर गोविंद स्वतः असतील तिथं त्या ठिकाणी. आणि ती जबाबदारी गुरुजींनी, गुरु महाराजांनी घेतलेली आहे की या बद्ध जीवांना मी भगवत धामात, गुरु महाराज जसं आपण महाराजांच्या समोर वचन घेतो की मी 4 नियमांचं पालन करेन, 16 माळा जप करेन, वचन घेतो की नाही आपण, अहम जीवन पर्यंतम, तसं गुरूंना सुद्धा वचन घ्यावं लागतं भगवंतांसमोर. तेवढंच की ते माईक मध्ये नाही म्हणत, त्यांना वचन घ्यावं लागतं, भगवंता इतके जीव जे आज माझी शरण आश्रय घेण्यासाठी आलेले आहेत त्यांना तुमची शुद्ध भक्ती द्या आणि त्यांची कर्म मला द्या. त्यांना वचन घ्यावं लागतं. आणि अशा गुरूंना, अशा शुद्ध भक्तांना कष्ट दिल्यानंतर आपल्याला भगवंत सोडणार का, हा मोठा प्रश्न आहे. तोमा हरिस्थाने अपराधे तारे हरिनाम, तोमा स्थाने अपराधे नाही परित्राण. हरीच्या चरणी जर अपराध झाला तर आपण जप करून मुक्त होऊ शकतो, पण गुरु आणि वैष्णवांच्या चरणी जो अपराध होतो त्याच्यापासून कोणताही पर्यायी मार्ग नाही, कोणता नाही. आणि म्हणून भक्तांच्या सानिध्यामध्ये राहते वेळी प्रेमानं, नम्रतेनं, दुसऱ्याच्या चांगल्या गुणांना पाहून त्यांचा गुणगौरव करणं आवश्यक आहे. नाहीतर मग आपण पण मूर्ख आहे. मूर्खाची 5 लक्षणं सांगितलेली आहेत. तो मूर्ख कधीही दुसऱ्याचं ऐकत नाही, माय वेर इज हायवे, सदैव क्रोधामध्ये असतो, दुसऱ्यांच्या शब्दाची काही किंमत नाही, हे असे मूर्ख. आणि जो सदैव अहंकाराने युक्त असतो. तर आता आपल्याला ठरवायचं आहे की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये जायचं आहे. जर भगवत धामात जायचं आहे तर जे प्रभुपादांनी नीती, नियम, अध्ययन, शास्त्र त्याच्यासाठी वेळ देणं आवश्यक आहे. आणि वेळ नाही असं नाही, वेळ भरपूर आहे, दिवसभर वेळ आहे आपल्याला मोबाईलमध्ये. इंस्टाग्राम, रील्स, पागल झालेत लोक सगळे. झोपेत सुद्धा किंवा चालता फिरता सुद्धा. आताच कोणीतरी एका हॉस्पिटलमध्ये एका मुलाला घेऊन तो तसाच बडबडत काहीतरी चाललेलं होतं त्याचं. किती पागल झाले लोक वेगवेगळ्या खेळामुळे. तर आपली ही जबाबदारी आहे गृहस्थांची की मुलं लहान आहेत, रडतात, मोबाईल देणं हे नाही, त्यांना संस्कार देणं गरजेचं आहे. खेळणी, मोबाईल नाही दिला तर काही काळासाठी रडतील, पण संस्कार नाही दिला तर जीवनभर रडतील. संस्कार जर नसतील तर मग जीवनभर रडत राहतील. तर आजच्या दिवशी आपण महाराजांच्या चरणी प्रार्थना करू शकतो की जसं त्यांनी आपलं जीवन यथार्थ
आणि पूर्णत्व प्राप्त केलं, भगवंतांची प्राप्ती करून गुरु महाराजांनी त्यांच्या शरीरावरती हरे कृष्ण महामंत्र आणि संन्यास मंत्र लिहिलं. शेवटच्या क्षणापर्यंत, अंतिम संस्कार होईपर्यंत. सौभाग्य आहे काय कोणाचं? आपण कधी मरणार आहे हेच माहित नाही आपल्याला, कुठं गटरीत पडणार आहे की रातोरात गायब होणार आहे हेच पण माहित नाही. तर आपण फक्त भगवंतांच्या चरणी प्रार्थनाच करू शकतो की अशा पद्धतीनं भगवंतांची सरते शेवटी प्राप्ती आपल्याला होईल. आणि त्यासाठीच प्रभुपादांनी आपल्याला सेवा, जन्माष्टमी, रथयात्रा हे सगळे उत्सव दिलेत. कशासाठी? त्या उत्सवामध्ये आपण एकत्रित येऊन कथा कीर्तन श्रवण करून कथेच्या माध्यमानं आपलं हृदय पवित्र करण्यासाठी, आपलं जीवन पवित्र करण्यासाठी. हरे कृष्णा हरे कृष्णा. श्री श्री राधा गोविंद देव की जय. तर काही महत्वाच्या सूचना आहेत बीड भक्तांसाठी. येणारे उत्सव पर सगळी तयारी आतापासून चालू करणं आवश्यक आहे. येत्या शुक्रवारी, ध्यानपूर्वक ऐका, येत्या शुक्रवारी 5 तारखेला, सगळ्यात पहिला 2 तारखेला मंगळवारी एकादशी आहे, योगिनी एकादशी. सर्वांनी एकादशी व्रताचं पालन करणं आवश्यक आहे. त्यानंतर 5 तारखेला गदाधर पंडित आणि भक्ती विनोद ठाकूर यांचा तिरोभाव दिवस आहे. 12 पर्यंत उपवास आहे सर्व भक्तांसाठी. भक्तिविनोद ठाकूर आपले महत्वपूर्ण आचार्य, ज्यांनी कृष्ण भावनामृत आंदोलनाची सुरुवात केली आपण म्हणू शकतो. उपवास आहे 12 पर्यंत. 6 तारखेला शनिवारी, पुढच्या येत्या शनिवारी मंदिर मार्जन करणं आवश्यक आहे. गुंडीच्या मार्जनचा दिवस आहे. तर जे वर्षभर येऊन मंदिरात साफ नाही करत, कमीत कमी वर्षातून एकदा तरी मंदिरात येऊन हातात झाडू घेतली तर हृदय शुद्ध होईल. कधी? शनिवारी 6 तारखेला. आणि 7 तारखेला पुढच्या रविवारी जगन्नाथांची रथयात्रा आहे. जगन्नाथ रथयात्रा महोत्सव की. त्यानंतर 15, 16 आणि 17 परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराजांची व्यासपूजा श्रीधाम वृंदावनामध्ये, 75वी व्यासपूजा. आणि बऱ्याच भक्तांनी व्यासपूजेमध्ये मदत करण्यासाठी, प्रसाद स्पॉन्सर करण्यासाठी, भूवैकुंठच्या बांधकामासाठी आर्थिक संकल्प फेस्टिवलला घेतले गुरु महाराजांच्या प्रसन्नतेसाठी. पण बऱ्याच भक्तांनी, 80% भक्तांनी अजून लक्ष्मी दिलेली नाही. तर गुरूंना केलेला संकल्प, वचन न विसरता लवकरात लवकर ती धनराशी देणं आवश्यक आहे. 5 वर्षामध्ये नाही, आषाढीपर्यंत ठरलेलं होतं. आषाढी एकादशीपर्यंत, जेव्हा आपण भूवैकुंठ पंढरपूर प्रकल्प आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करायचा आहे. त्यानंतर 20 आणि 21 जुलै शनिवार आणि रविवार. 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. जे भक्त वृंदावनला जाऊ शकत नाहीत, पोहोचू शकत नाहीत, त्यांच्यासाठी व्यासपूजेचा कार्यक्रम पंढरपूरला आहे. त्यामुळे प्रत्येक शिष्याची जबाबदारी आहे, जे लोकनाथ स्वामी महाराजांचे दीक्षित किंवा शिक्षित शिष्य आहेत, त्यांची जबाबदारी आहे कमीत कमी वृंदावन नसेल तर पंढरपूरला येणं आवश्यक नाही, अनिवार्य आहे व्यासपूजेसाठी. त्यानंतर 22 जुलै सोमवार, जे पंढरपूरला पण जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी मग आरवड्यामध्ये व्यासपूजा आहे. आणि त्यानंतर 19 ऑगस्ट रोजी बलराम जयंती आहे. 19 ऑगस्ट सोमवार आहे, त्या दिवशी बलराम जयंती आहे. श्री श्री राधा गोविंद देव की. तर बलराम जयंतीपासून मंदिरामध्ये, बलराम जयंती म्हणण्यापेक्षा त्याच्या 1 दिवस अगोदर 18 रविवार आहे, 18 ऑगस्ट रविवार. इतकं सांगण्याची आवश्यकता लागते कारण सगळे भक्त इतके व्यस्त आहेत, त्यांचं कॅलेंडर बुक करून ठेवावं लागतं म्हणून, सुट्ट्या राखीव ठेवा म्हणून. तर 18 ऑगस्ट रविवार आहे. आजपासून 2 महिन्यानंतर पकडू शकतो आपण, जे 1.5-2 महिने जे असेल. तर 18 ऑगस्ट रोजी रविवारपासून जन्माष्टमीचा उत्सव प्रारंभ होईल. 19 तारखेला बलराम जयंती. बलराम जयंतीपासून 7 दिवस श्रीमद भागवत कथा आयोजन करण्यात आलेले आहे. कथेचे यजमानसाठी नाव नोंदणी आपण दयालहरी प्रभू किंवा मंदिरातील भक्तांकडे देऊ शकता. 7 दिवस भागवत कथा होईल.
पहिले 4 दिवस कथा करणार आहेत. गोपती प्रभू जे इस्कॉन निगडीचे अध्यक्ष होते ते करणार आहेत. आणि 23, 24, 25, 26, 27 श्रीमान भगवान प्रभू ज्यांनी भगवद्गीता भागवतचं भाषांतर केलं इंग्रजीमधून मराठीमध्ये. आपण जे मराठी वाचतो ते स्वतः भगवान प्रभूंनी भाषांतर केलेलं आहे प्रभुपादांच्या इंग्रजीमधून मराठी भाषेत. तर फार वरिष्ठ भक्त आहेत, त्यांच्या मुखारविंदातून कथा आपल्याला प्राप्त होणार आहे. तर सर्वांनी वेळेत 4 ते 7 कथेमध्ये भाग घेणं आवश्यक आहे. आणि दरवर्षीप्रमाणे 7 दिवस कथानंतर अभिषेक सुद्धा होईल. त्याच्यासाठी सुद्धा नाव नोंदणी आपण करू शकता अभिषेकासाठी. त्याचबरोबर कलश पूजा आणि ज्या वेगवेगळ्या सेवा आहेत त्यासाठी देखील आपली सेवा चालू करणं आवश्यक आहे. पुढच्या रविवारपासून एक नवीन नियम आम्ही मंदिरात लावणार आहोत. हा नवीन नाही आहे, इस्कॉन बीडसाठी नवीन असेल पण सगळ्या मंदिरात आहे. असं एक पाहिलं जातं, भजनाला 60 आणि भोजनाला 600. भजनाला 60 आणि भोजनाला 600. तर प्रत्येक भक्तांना एक दंड म्हणण्यापेक्षा त्यांनाही भागवत किंवा भगवद्गीतेचे काहीतरी शब्द कानावरती पडावेत, त्यांनीही प्रवचनात यावं. यासाठी 6:30 ते 7:15 किती 6:30 ते 7:15 या वेळेमध्ये कुपन दिले जातील रविवारी. आणि ज्यांच्याजवळ कुपन आहे त्यांना पहिला प्रसाद देण्यात येईल आणि ज्यांच्याजवळ कुपन नसेल त्यांना द्रोण प्रसाद देण्यात येईल. तर प्रसाद पाहिजे तर पहिला मग कथा ऐकावी लागेल. पहिला कृष्ण कथा प्रसाद आणि नंतर मग महाप्रसाद. तर पुढच्या रविवारपासून कुपन सेवा आहे आणि ती पुढच्या रविवारपासून आपण प्रारंभ करणार आहोत. आणखी एक महत्त्वाचा नियम, सर्व ठिकाणी थोडक्यात ज्या भागवत कथा होतात, कुणाच्या घरी वास्तुशांतीसाठी, कुणाच्या घरी कुणी वारलं, हे झालं ते झालं, भागवत कथा आता आपण बंद करणार आहोत. ज्यांनाही भागवत कथेमध्ये यजमान बनायचं आहे त्यांनी जन्माष्टमीला यजमान रूपामध्ये सेवा करायची. तुमचे जेही पूर्वज असतील त्यांना मंदिरातून त्यांना मुक्त करा. भक्तांना घरी बोलून मुक्त होण्यापेक्षा ते लवकर इथून मुक्त होतील मंदिरातून गोविंदजींच्या चरणी. आणि जर कोणताही कार्यक्रम असेल तर त्यावेळी घरी 1 दिवसाचा कार्यक्रम होईल. जर कुणाच्या घरी कार्यक्रम करायचा असेल तर 1 दिवशी सकाळी गीता पारायण, त्यानंतर कीर्तन, प्रवचन आणि महाप्रसाद. तर सर्वांना विनंती आहे की भागवत कथेसाठी मंदिरातील भक्तांना विनंती कुणीही करू नये. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. काही नियम कठोर आहेत पण व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून हे करणं आवश्यक आहे. ज्यामुळे मंदिरातील भक्तांची सँक्टिटी, शुद्धता, पवित्रता आणि त्यांचे ब्रह्मचारी आश्रम किंवा त्यांची साधना टिकून ते आजीवन गोविंदजींची सेवा करतील. काय तर कधी कधी कर्मकांडाच्या रूपाने जे कथा करतात त्यांची कर्म घेऊन आश्रममध्ये आजीवन सेवा करणं कठीण होतं आणि त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. गृहस्थांनी कथा, कीर्तन, जबाबदाऱ्या, कर्मकांडे गृहस्थांसाठी आहे, ब्रह्मचार्यांसाठी नाही. त्यामुळे ब्राह्मण जे यज्ञ करतात, दक्षिणा घेतात ते गृहस्थ असतात, ब्रह्मचारी नसतात. कारण कोणतंही कार्य केल्यानंतर कुणीही चांगल्यासाठी यज्ञ करत नाही. घरातील सगळी संकट नष्ट व्हावी यासाठी यज्ञ करतात. पण ते संकट जाणार कोणावर? ज्याने यज्ञ केला त्याच्यावरती. आणि त्यासाठी आपल्या भक्तांच्या सुरक्षितेसाठी आपण हे निर्णय किंवा ही जबाबदारी आपण घेणं आवश्यक आहे. तर पुन्हा एकदा सर्वांचा धन्यवाद. आणि ज्यांनी ज्यांनी धनराशी आपली जमा केलेली नाही आषाढीची ती लवकरात लवकर करा. तर आज श्रीमंत कृष्ण प्रभूंचा जन्मदिवस देखील आहे. या प्रभू